नमस्कार. परिवर्तनाचा वाटसरू आणि वाटसरू प्लस यांच्या संयुक्त विद्यमाने 1 जून रोजी सुरू झालेल्या वाटसरू संवाद याचा दुसरा भाग. 30 जानेवारी 1998 रोजी स्वघोषित अनियतकालिक स्वरूपात सुरू झालेल्या एक पानी परिवर्तनाच्या वाटसरूने गेल्या 23 वर्षात नियमित चालणारं एक परिवर्तनवादी पाक्षिक ही ओळख मिळवली आहे. वाटसरू कोणत्याही विशिष्ट राजकीय विचारधारेशी बांधील नाही, पण समतावादावर आधारित नवसमाज निर्मितीसाठी राजकारण करण्याशिवाय, ते देखील जनकेंद्रीय राजकारण केल्याशिवाय पर्याय नाही, हेही खरंच. हे असं जनकेंद्रीय राजकारण शिरोधार्य मानणाऱ्या निरनिराळ्या वैचारिक भूमिका, त्यावरचं मंथन, त्यावर आधारित आंदोलने, संघटना, पक्ष सतत कार्यरत असणं ही महाराष्ट्राची खूप जमेची बाजू आहे. त्याचवेळी अनेक कारणांमुळं या साऱ्या राजकीय शक्ती विखुरल्या असणं ही त्याची दुसरी बाजू आहे. समतावादी राजकीय विचारधारांची प्रहार क्षमता वाढवायची असेल तर एकमेकांशी सततची वैचारिक देवाणघेवाण आणि सामुदायिक कृती कार्यक्रमांना पर्याय नाही. आपल्या परीने, आपल्या कुवतीनुसार असा एक छोटा विचारमंच सतत कार्यरत होणं हे परिवर्तनाचा वाटसरूचं लाईफ मिशन राहिलं आहे. पाक्षिकाची मांडणी सुबक करतानाच चकचकीतपणापेक्षा अंकातील लेख बहुविध विषयांवर व विचारांना चालना देणारे असावेत. जुन्या जाणत्या लेखकांचं लिखाण छापताना नवख्यांना देखील लिहितं करावं. न झेपणारे उपक्रम सुरू करून कालांतराने बंद करण्याची आफत येण्यापेक्षा दर 15 अंक पोस्टात पडले पाहिजे हे पाहावं, अशी आमची आजवरची व्यवस्थापन नीती राहिली आहे. पाव शतकाच्या उंबरठ्यावर पोहोचल्यावर आणि विशेषतः गेल्या दीड वर्षातील कोविड काळामुळे वाटसरूने हे अधिकचं डिजिटल वळण घेतलं आहे. पाक्षिकाशिवायच्या विचारशील कृतींसाठी वाटसरू प्लस सुरू करून 3 वर्ष झालेली असली तरी वाटसरू संवाद हा पहिलाच उपक्रम नियमित रूपात सुरू झालेला आहे. या दुसऱ्या वाटसरू संवादामध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो. या संवादाचा विषय आहे जागतिक महामारी आणि गैरव्यवस्थापनाचं संकट, म्हणजेच कोविड-19च्या महामारीची संस्थात्मक स्तरावरची हाताळणी. वाटसरू संवाद हा काही राजकीय दृष्ट्या विरोधी विचारांवर आरोप करण्याचा एककलमी कार्यक्रम नाही. अखिल मानवजातीसमोरील महामारीसारख्या आव्हानांना भिडण्यासाठी तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार हा विचार कधीच पुरेसा असत नाही, याचं भान ठेवत सिव्हिल सोसायटी म्हणजे खऱ्या अर्थाने सभ्य समाजानं आपलं भान जागं ठेवून त्यावर आधारित कृती करण्यास प्रवृत्त होणं ही आमची भूमिका आहे. म्हणूनच आज इथे असलेले पत्रकार, डॉक्टर आणि प्राध्यापक वक्ते हे नुसते व्यावसायिक नसून त्या सिव्हिल सोसायटीचे प्रतिनिधी आहेत. संजीव चांदोरकर हे टाटा समाज विज्ञान संस्थेमध्ये प्राध्यापक असण्याबरोबरच वाटसरूच्या कामातील एक आधारस्तंभ आहेत. संतोष आंधळे हे ज्येष्ठ पत्रकार आहेत. त्यांना अचानक काही प्रवासाला जावं लागलेलं असल्यामुळे ते आज येऊ शकत नाहीयेत. डॉक्टर सचिन सरोदे हे वैद्यकीय व्यावसायिक तर आहेतच, पण त्याबरोबरच ते तीव्र समाजभान असणारे डॉक्टर आहेत. ते MD आहेत. माझ्या या 4 शब्दातील परिचयानंतर त्यांचा खरा परिचय त्यांच्या बोलण्यातून आपल्याला होणार आहे याची मला खात्री आहे. अखेरीस मी पुन्हा 2 मिनिटं वाटसरूविषयी बोलणार आहे. ना नफा आणि भरपूर तोटा या तत्वावर चालणाऱ्या वाटसरूचं आजवर जमवलं, निभावलं. अनेक वेळा धावपळ करून, वाटसरूच्या मित्र सहानुभूतीदारांकडून पैसे उभारून, माफक जाहिराती छापणं, वार्षिक वर्गणी व किरकोळ किंमत सामान्य माणसाला परवडेल अशी ठेवणं आणि परकीय मदत न घेणं, अशा काही मूल्याधारित गोष्टी आम्ही पाळल्या आहेत. पण कोविड काळामुळं आज वाटसरूला पुन्हा नवी सुरुवात करण्याची वेळ आलेली आहे. वाटसरूच्या अर्थकारणात सर्वाधिक वाटा कायमच वार्षिक वर्गणीदारांचा असतो. तो अधिकाधिक मजबूत होत जाणं आवश्यक आहे. वार्षिक वर्गणीचे आता 2 पर्याय उपलब्ध असून छापील अंकाची वर्गणी 600 रुपये तर डिजिटल अंकाची वर्गणी 200 रुपये आहे. आपण लवकरात लवकर आपली वर्गणी जमा करावी असं विनम्र आवाहन करतो आणि चर्चेची पुढील सूत्र देवेंद्र इंगळे यांच्या हाती सुपूर्द करतो.
धन्यवाद आणि पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण व्हॉट्सअप संवादच्या भाग 2 मध्ये एका अतिशय महत्वाच्या अशा विषयावरती चर्चा करायला इथे एकत्र आलेलो आहोत. विषय जागतिक महामारीचा आहे. जागतिक महामारी आणि गैरव्यवस्थापनाचे विषयाकडे जातो. जागतिक महामारी आणि गैरव्यवस्थापनाचं संकट याचा विचार करत असताना सर्वात महत्वाचा मुद्दा असा आहे की महामारीच्या संकटांचा आणि आरोग्य विषयाचा अभ्यास करणारे जगभरातील जे तज्ञ अभ्यासक आहेत ते मागील काही दशकांपासून या समस्येची चर्चा करत होते. मागच्या जवळपास 3 दशकांपासून इबोला, डेंग्यू, स्वाईन फ्लू किंवा तत्सम स्वरूपाच्या अनेक साथीच्या आजारांचा अनुभव जगाने घेतलेला आहे आणि जगातल्या कुठल्या ना कुठल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर त्या कारणांनी मृत्यू देखील झालेले आहे. त्यामुळे या विषय तज्ञांचा अंदाज होता की संपूर्ण जगाला व्यापणारं आरोग्याचं महामारीचं संकट येत्या काही दशकांमध्ये संभवतं आणि ही परिस्थिती आणि हा अभ्यास जर विचारात घेतला किंवा ज्या जागतिक संघटना आहेत विविध, तर त्यांच्या समोर देखील हा विषय प्राधान्यक्रमाने असणं आवश्यक होतं आणि होता सुद्धा. अनेक जागतिक संघटनांनी देखील तसा अंदाजही व्यक्त केलेला होता, तशी तयारी होती. मला हे सांगायचं आहे की हे अचानक आलेलं संकट नाही, याचा अंदाज होता. दुसरा यातला महत्वाचा मुद्दा आहे भारताच्या कॉन्टेक्स्ट मधला. असं म्हटलं जात आहे की महामारीचं संकट अचानक उद्भवलं आणि जणू काही आपली आरोग्य व्यवस्था कोलमडून पडली. वस्तुस्थिती अशी आहे भारताच्या संदर्भातली की भारतातली आरोग्य व्यवस्था ही कोविड महामारीचं संकट येण्याच्या आधीपासूनच कोलमडलेली होती आणि त्या संदर्भातली आकडेवारी ही भयावह आहे आणि आरोग्य सुविधांच्या बाबतीत आपण जगातल्या अति मागासलेल्या देशांच्या बरोबरीला आहोत. हे वास्तव दरवर्षी प्रकाशित होणाऱ्या ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट मधूनही समोर येत असतं आणि आरोग्य विषयक जे अहवाल आंतरराष्ट्रीय पातळीवरती प्रसिद्ध केले जातात आणि राष्ट्रीय पातळीवरचे जे अहवाल असतात त्यामधूनही हे वास्तव वारंवार समोर आलेलं आहे की आरोग्य व्यवस्था हवी तशी इथे नाही आहे, की आधीपासून कोलमडलेली आहे. ह्या पार्श्वभूमीवर भारताने पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये या कोरोना महामारीचा जो सामना केला आणि जे जीव आपल्याला गमवावे लागलेले आहेत याचा जर आपण विचार केला तर हे दोन्ही मुद्दे आपल्याला विचारात घ्यावे लागणार आहे की हे मृत्यू जसे कोरोनाच्या महामारीमुळे झालेले आहेत तसंच ह्या मृत्यूचं प्रचंड मोठं प्रमाण जे आहे ते आरोग्याच्या अपुऱ्या सुविधांमुळे आणि गेल्या अनेक दशकांपासून राज्यकर्त्यांच्या चुकलेल्या प्राधान्यक्रमामुळे अधिकाधिक जीव गमवावे लागलेले आहेत. हे वास्तव आहे आणि ते वास्तव विचारात घेऊनच आपण जागतिक महामारी आणि गैरव्यवस्थापनाचं संकट ह्या विषयावरती आजची ही चर्चा आयोजित केलेली आहे. या चर्चेमध्ये क्रमाने अनेक विषयांचा हे जर विचारात घेतला आपण तर त्यात मृत्यूच्या आकडेवारीच्या बाबतीत अनेक राज्यांमध्ये विश्वासार्ह माहिती माध्यमांना पुरवली गेलेली नाही आणि ही गोष्ट हे संकट अधिक गहिर बनवणारी आणि अधिक भयावह बनवणारी गोष्ट आहे. म्हणजे आकडेवारी लपवून ठेवणं
त्याचा परिणाम कोविड मॅनेजमेंटवरती होतो आणि त्यातून मृत्यूंची संख्या अधिक वाढते. अशा सर्व विषयांना आपण आज या चर्चेमध्ये घेणार आहोत. सर्वप्रथम मी डॉक्टर सरोदे यांच्याकडे जातो. त्यांच्याकडून मी जाणून घेऊ इच्छितो की कोरोना महामारीचं एकूणच जे स्वरूप आहे भारतामधलं ते जगाच्या तुलनेत का वेगळं आहे. आपण सध्या या जागतिक महामारीच्या कुठल्या टप्प्यावरती आहोत, आपल्याला यापुढे आणखी काही लाटा अनुभवाव्या लागणार आहेत का, असं थोडंसं भविष्यात काय वाढवून ठेवलेलं आहे त्याविषयीचा तुम्ही काय अंदाज व्यक्त कराल. मी डॉक्टर सचिन सरोदे यांना आमंत्रित करतो. येस सर, नक्कीच तुम्ही जे आता मला ज्या विषयावर बोलण्यास सांगितलेलं आहे त्या बाबतीत काही शास्त्रीय अभ्यासाच्या अंती शास्त्रीय दृष्टिकोनातून काही अंदाज नक्कीच बांधले जातात. जेव्हा खास करून आपल्यासारख्या देशामध्ये, विकसनशील देशामध्ये असं म्हटलं जातं पहिली वेव्ह झाल्याच्या नंतर की आता दुसरी वेव्ह येणार नाही किंवा आम्ही पूर्णपणे व्हायरसला जे आहे ते हद्दपार केलेलं आहे, आता आपण जणू काही जिंकलेलो आहोत हे वॉर. जेव्हा पूर्ण जग, खास करून डेव्हलप्ड कंट्रीज, युरोप, अमेरिका सारख्या जेव्हा तिथं झुंजत आहेत, तेव्हा आपण जेव्हा असं म्हणतो की हा प्रश्न आमच्यासाठी मिटलेलाच आहे, तर ते फारच हास्यास्पद होऊन जातं. आणि त्याचे जे काही अंदाज बांधण्यासाठी फारच काही डिटेल्ड स्टडी लागते किंवा खूपच काही फार मोठं भविष्यवाणी त्यासाठी करावी लागते, अफलातून अंदाज बांधावे लागतात, अशातला अजिबातच भाग नाही. एक कुठलाही साथतज्ञ जो आहे तो त्याचा एक अंदाज व्यक्त करू शकतो. लोकांना समजावं याकरिता आपण एक 2-4-5 मिनिटांमध्ये आपण एक थोडंसं गणित त्यांच्या पुढे मांडलं तर त्यांनाही लक्षात येईल की अजून किती प्रवास बाकी आहे. साथीमध्ये आपण, या साथीत, या महामारीमध्ये आपण नेमकं कुठपर्यंत आलेलो आहोत आणि ही आपल्याला कुठे घेऊन जाणार आहे पुढे आणि कधी थांबणार आहे नेमकं. या सगळ्या माहितीकरिता थोड्या काही 2 ते 3 टर्म्स, बेसिक टर्म्स ज्या असतात सायंटिफिक, त्या माहिती असणं फार गरजेचं आहे. साथ कधीही, एखादी साथ तेव्हा थांबते जेव्हा तिने त्या भूभागातील काही विशिष्ट लोकसंख्येला ती साथ जेव्हा संक्रमित करते, तो विषाणू जेव्हा संक्रमित करतो तेव्हा मग ऍक्च्युली ती साथ ओसरते. हे जे काही प्रमाण आहे त्याला आपण सामूहिक रोगप्रतिकार शक्ती म्हणू शकतो. आमच्या भाषेत त्याला हर्ड इम्युनिटी असं म्हणतो आपण. हर्ड इम्युनिटी हे 50%, 60%, 70% अशा टक्केवारीमध्ये असते. तेवढी जनता जेव्हा अफेक्ट होते, जेव्हा संसर्गित होते, संक्रमित होते, त्यावेळी मग त्यानंतर मग ती साथ ओसरते. हे सगळं डिपेंड करतं त्या व्हायरसवरती. हा त्याचा गुणधर्म आहे. एखादा व्हायरसची साथ जी आहे ती 70%, 80% जोपर्यंत लोक संक्रमित होणार नाही तोपर्यंत थांबणार नाही, तर कुठली साथ 40% मध्ये पण थांबेल. हे सगळं डिपेंड करतं R0 नावाच्या फॅक्टरवरती. म्हणजे एखादा विषाणू एखाद्याच्या शरीरात घुसला, त्याला आजार झाला, तर तो किती लोकांना, इतर किती सामान्य लोकांना तो संसर्ग देऊ शकतो, इन्फेक्ट करू शकतो, ह्याला R0 म्हणतो. म्हणजे ह्या नोवेल कोरोना व्हायरसमध्ये साधारण तो फॅक्टर 3 ते 4 असावा असं आता वाटतंय, ज्या वेगाने तो पसरतोय. 3 ते 4 म्हणजे एक जो आजारी व्यक्ती आहे तो 3 ते 4 लोकांना सरासरीने इन्फेक्ट करतो, तो झाला R0. आता हा जर 3 ते 4 असेल तर हार्ड इम्युनिटी जी आहे ते साधारणपणे 70%च्या आसपास लागायला हवी. 70% ते 80% लोक, म्हणजे 100 पैकी 80, 70 लोक जेव्हा बाधित होतील, एनकेन प्रकारे जेव्हा इन्फेक्ट होतील, तेव्हा ही साथ ओसरणार. आता आपण पाहूयात की म्हणजे एखादा व्यक्तीला जेव्हा इन्फेक्शन होतं तेव्हा तो प्रत्येक वेळी आजारीच पडतो का, त्याला लक्षणं येतात का, काय त्याचा स्पेक्ट्रम काय, ओव्हरऑल आजाराचा स्पेक्ट्रम काय आहे, या विषाणूचा स्पेक्ट्रम काय. विषाणू जेव्हा एखाद्याच्या शरीरात प्रवेश करतो तेव्हा स्टडीजनुसार असं दिसून आले की 75% लोकांमध्ये तर तो लक्षण क्रिएटच करत नाही. ते असिम्प्टोमॅटिक राहतात किंवा फारच मिनिमल सिम्पटम येतात जे लक्षातही येत नाही. आता राहिलेल्या 25 पैकी मग 20 लोकांना लक्षणं येतात जे सौम्य असतात आणि ते घरी ठीक होऊ शकतात. आता राहिले 25 पैकी 5, या 5ला मात्र ऍडमिट करावं लागतं. आणि हीच खरी मुख्य समस्या आहे महामारीमध्ये या कोविडच्या, की 5% लोकांना हॉस्पिटलायझेशन लागायला लागलं. ह्या 5 पैकी देखील 4 लोक वॉर्डामध्ये किंवा O2 सपोर्टेड बेड, आणि एक व्यक्ती मात्र त्याला ICU लागतं. ह्या 1 पैकी सुद्धा 0.5%चा मृत्यू होतो. समजा असं म्हणता येईल की 200 पैकी 1ची डेथ होते जगभरात, असं दिसून आलंय. भारतात थोडं वृद्धांचं प्रमाण कमी आहे, तेव्हा भारतात हा मृत्यू दर
ज्याला आपण संक्रमण मृत्यू दर म्हणू शकतो किंवा इन्फेक्शन फॅटॅलिटी रेट म्हणू शकतो. केस फॅटॅलिटी रेट नाही. केस फॅटॅलिटी म्हणजे जे रुग्ण आहेत त्याच्यातला मृत्यू. जर हा कनेक्टेड आहे का सर मी? हॅलो, हा माझा आवाज येतोय सर? हॅलो हॅलो, हा. तर तो जो संक्रमण मृत्यू दर जो आहे तो संक्रमण मृत्यू दर किंवा इन्फेक्शन फॅटॅलिटी रेट ज्याला आपण म्हणतो तो साधारणपणे भारतामध्ये 0.5% नसून 0.5% आहे असं म्हटलं जातं. तर हे 2-3 मुद्द्याच्या नंतर असं मी म्हणेल की आपण नेमकं आपली साथ जी कुठपर्यंत कुठल्या टप्प्यात पोहोचलेली आहे हे आपण 2 प्रकारे यात आपण ते काढू शकतो, त्याचं गणित मारू शकतो. त्या 2 पद्धती म्हणजे एक सिरोलॉजिकल सर्व्हेच्या मार्फत आपण हे सगळं अनालाइज करू शकतो आणि दुसरं एक पद्धत आहे की ह्या इन्फेक्शन मॉर्टॅलिटी रेट किंवा इन्फेक्शन मॉर्टॅलिटी किंवा फॅटॅलिटी किती झालेली, किती मृत्यू झालेत ऍक्च्युली कोविड मृत्यू, यावरून सुद्धा आपण साथ कुठपर्यंत आलेली आहे आणि आणखी काय त्याचा पल्ला अजून बाकी आहे हे आपण काढू शकतो. पहिली मेथड आहे सिरोलॉजिकल सर्व्हेज. सिरोलॉजिकल सर्व्हेज म्हणजे एखाद्या पेशंटला जर आजार झाला तर त्या म्हणजे तो लक्षण विरहित असो लक्षणांसहित असो त्या पेशंटच्या शरीरामध्ये अँटीबॉडीज तयार होतात, रोगप्रतिकारक शक्ती तयार होते. त्या अँटीबॉडीजची त्या अँटीबॉडीज बरेच कालावधीसाठी राहतात शरीरात. त्यानंतर इनडायरेक्टली आपण अप्रत्यक्षपणे रिट्रोस्पेक्टिव्हली बघू शकतो, ब्लडच्या तपासणीतून ते काढू शकतो. असे सॅम्पल सर्व्हे बऱ्याचशा संस्था करतात, त्याला सिरोलॉजिकल सर्व्हे म्हणतो आपण. हे सर्वे ICMR भारतात केलेले आहेत. मे मध्ये जेव्हा ते सर्वे केले होते तेव्हा त्यांना आढळलं की शहरी भागात साधारण 1% लोक मे 2020 मध्ये इन्फेक्ट झालेले होते. ग्रामीणमध्ये काही प्रमाण नव्हतं त्यावेळी. नंतर ऑगस्ट सप्टेंबरमध्ये जेव्हा ICMR दुसरा सर्वे केला सिरोलॉजिकल सर्वे तेव्हा लक्षात आलं की जवळजवळ 20% शहरी आणि 7% ग्रामीण असं लोक इन्फेक्ट झालेत. इतर काही सर्वे असं सांगतात की जवळजवळ जानेवारी फेब्रुवारी पर्यंत या दुसऱ्या वेव्हच्या आधीपर्यंत 30% शहरी आणि ग्रामीणचा एक अंदाजच बांधता येईल आपल्याला की एक साधारण 10% ग्रामीण इन्फेक्ट झालेले असतील. आता आपण बघितलं की हर्ड इम्युनिटी जी आहे ती 70%च्या आसपास इन्फेक्ट झाल्यानंतर ही साथ थांबेल. शहरीचं प्रमाण दुसऱ्या वेव्हच्या पूर्वी 30% होतं. आता हे दुसऱ्या वेव्ह म्हणजे अंदाज आणखी आपल्याला अंदाजच बांधावे लागतील कारण सर्वेज आपल्या पुढे नाहीये. 30% मध्ये पुन्हा 30% लोक आणखी इन्फेक्ट झालेले असावेत शहरी, कारण ही दुसरी साथ पण प्रामुख्यानं 50% शहरीच होती आणि 50% ग्रामीण असं म्हणता येईल याच्यातली रुग्णसंख्या. तर 30+30 म्हणजे 60% शहरी भाग हा कदाचित आता सेकंड वेव्हच्या नंतर हे इन्फेक्ट झालेला आहे, संक्रमित झालेला आहे असं म्हणता येईल आपल्याला. आणि एकूण 70% नंतर साथ थांबणार आहे म्हणजे 10% शहरी भागात अजूनही संक्रमण शिल्लक आहे किंवा होईल ते तिसऱ्या वेव्ह मध्ये चौथ्या वेव्ह मध्ये पुढे ते भाग कव्हर होईल. ग्रामीण भागामध्ये 10% दुसऱ्या वेव्हच्या आधी इन्फेक्ट झालेले होते. दुसऱ्या वेव्हच्या नंतर आणखी एक 20% त्यात ऍड झाले असण्याची शक्यता आहे. 30% ग्रामीण भाग आता सध्या कदाचित संक्रमित झालेला असावा आणि आपल्याला हर्ड इम्युनिटीसाठी 60 ते 70% लोक बाधित लागतील. ग्रामीण भागातले थोडे कमी लागतील ग्रामीण भागात. तर अजूनही 30% अधिक अजून 30% तिथे सुद्धा तो व्हायरसचं संक्रमण आणखी शिल्लक आहे. म्हणजे ओव्हरऑल ग्रामीण भाग जो आहे तो 60-70% तर ग्रामीण आहे देशामध्ये आपल्या. तर त्यानुसार आपल्याला एक असा अंदाज बांधता येईल की 50% मार्गक्रमण झालेलं आहे साथीचं, 50% बाकी. दुसरा एक मार्ग असा आहे साथ कुठपर्यंत पोहोचलेली आहे ओळखण्याचा, तो म्हणजे इन्फेक्शन फॅटॅलिटी रेट, जे मी म्हटलं 0.5% आहे. आता जसं अमेरिकेला आपण थोडक्यात एका मिनिटात बघू की अमेरिकेची लोकसंख्या 32 कोटी आहे, 32 कोटी. तर त्यापैकी साधारणपणे 24 कोटी लोक जेव्हा संक्रमित होतील, म्हणजे 70% समजूया, 24 कोटी लोक संक्रमित झाल्यानंतर साथ ओसरेल. 24 कोटीचा 0.5% जर काढला तर तो होतो 12 लाख. म्हणजे 12 लाख मृत्यूनंतर साथ ओसरेल. पण 12 लाख हे ऍक्च्युअल सगळे डेथ्स आहेत. रेकॉर्डला मग ते अगदी डेव्हलप कंट्री असो काही असो, रेकॉर्डला पूर्ण डेथ रेकॉर्डला येत नाहीत. सहसा डेव्हलप कंट्रीजचे अभ्यास असं दर्शवतात की 1.5 ते 2 पट मृत्यू आहेत, जेवढे रेकॉर्डला आलेत त्याच्या तुलनेत अधिक आहेत तेवढे 1.5 ते 2 पट. तर आता अमेरिकेमध्ये 6 लाख डेथ झालेले आहेत.
तर 6चं दीडपट केलं तर 9 ते 10 लाख डेथ तिथे झालेले आहेत. अजून 1-2 लाख डेथ अजूनही होतील, म्हणजे तेवढं संक्रमण होईल आणि तेवढ्या डेथ होतील असं कदाचित अपेक्षित आहे. दुप्पट जर डेथ झाल्या असतील त्यांच्या रेकॉर्डच्या तुलनेत, तर आज घडीला अमेरिकेची साथ आता ओसरली असं म्हणू शकतो आपण, किंवा तिथे काही 5वी-6वी वेव येईल असं शक्यता थोडी कमी होते. भारताच्याही बाबतीमध्ये हे गणित लागू पडतात. नांदेड सारख्या एखाद्या 40 लाख शहर असलेल्या एखाद्या जिल्ह्याचं उदाहरण घेतलं की जे शहरी आणि ग्रामीण लोकसंख्या 40 लाखाच्या आसपास असेल, तर 30 लाख बाधित होतील. त्या 30 लाखापैकी अर्धा टक्का, पण भारतामध्ये आपण गृहीत धरू 1/4%, तर 1/4% म्हणजे जवळजवळ 8,000 डेथ होणं गरजेचं आहे. म्हणजे गरजेचं आहे म्हणण्यापेक्षा तेवढ्या डेथ ह्या आपण टाळू शकणार नाही, त्या होतीलच. अगदी सर्वांनाच जर उपचार मिळाले तर ह्या 8,000 डेथ तरी देखील होतील, समजा ते त्या व्हायरसचं वैशिष्ट्य. तर ह्या 8,000 पैकी 4,000 रेकॉर्डला येतील. म्हणजे नांदेड जिल्ह्यासारख्या एखाद्या जिल्ह्याचं मी उदाहरण देतो ज्याची लोकसंख्या 40 लाख आहे. तर नांदेडमध्ये आज घडीला 2,000 डेथ रेकॉर्ड लागले आहेत. इथली वैद्यकीय सेवा म्हणजे किंवा एकंदरीत सगळं विकसित आहे थोडंसं इतर भागाच्या तुलनेत भारतात. तर आपण इथं डबल प्रमाण जर पकडलं तर 2,000 आता रेकॉर्डला आल्यात, म्हणजे 4,000 डेथ झाले असतील, परंतु ऍक्च्युअली व्हायला लागतील 8,000, म्हणजे 1/4% डेथ रेटनुसार. तर आपण अशाही प्रकारे अंदाज बांधू शकतो की आपण आता अर्ध्यात आलेलो आहोत. म्हणजे आणखीनही हे संकट जे आहे ते निम्म्यावरती आहे आणि निम्म बाकी आहे. म्हणजे ह्या सगळ्या मांडणीवरून किंवा ह्या आकड्यांवरून कदाचित एक अंदाज आला असेल की तिसरी वेव तर अर्थातच येणारच आहे, आणि ती 3 महिने घेईल किंवा इथून पुढे 4 महिने घेईल. एक ऑक्टोबर-नोव्हेंबर पर्यंत ती येईल, आणि ती मोस्टली सेकंड वेव्हच्या तुलनेमध्ये, इतर ग्राफ जर आपण बघितले युरोपचे, अमेरिकेचे, तर ती सेकंड वेव्हच्या तुलनेमध्ये मोठी असू शकते आणि थोडी लॉंगही असू शकेल माझ्या अंदाजाने. देवेंद्र सर. हो, आरोग्याच्या आघाडीवरती किती मोठी आव्हानं आणखी आपल्या पुढ्यात आहेत, याविषयी तुम्ही जे सांगितलं ती चर्चा आपण पुढे आणखी कंटिन्यू करूयात. पण त्याआधी मी प्राध्यापक संजीव चांदोरकर यांच्याकडे जाऊ इच्छितो. आणि आपण आज जी गैरव्यवस्थापनाची चर्चा करतो आहोत, हे केवळ आरोग्य व्यवस्थेच्या आघाडीवरती नव्हे, तर याचा संबंध आपल्या एकूण पॉलिटिकल इकॉनॉमीशी आणि विशेषतः अर्थव्यवस्थेशी आहे. आणि आर्थिक पातळीवरचं जे मिसमॅनेजमेंट राहिलेलं आहे त्याच्या पायी ही समस्या अधिक गंभीर झाल्याचं आपल्याला दिसतं. म्हणजे मूलतः ही आरोग्याची समस्या असताना या समस्येने एका आर्थिक अरिष्टामध्ये कसा प्रवेश केला आपल्या देशाने, आणि ही समस्या आर्थिक समस्या सुद्धा कशी बनली, ह्या दृष्टिकोनातून थोडंसं आर्थिक अंगाने या कोरोना महामारीच्या समस्येचा उहापोह संजीव चांदोरकरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद देवेंद्र. खरं तर महामारीच नाही तर जवळपास सगळ्या मानवी जीवनाशी संबंधित जेवढे काही मूलभूत प्रश्न आहेत त्याच्याकडे आपण कसं बघतो ह्याच्यावरती बरंच काही अवलंबून असतं. उदाहरणार्थ कोरोनाची लाट पहिली, दुसरी, आता डॉक्टर साहेबांनी सांगितलं की तिसरी पण येऊ शकते वगैरे. तर ह्याच्याकडे एका ज्याला टेक्नोक्रॅटिक दृष्टिकोनातून बघितलं, म्हणजे फक्त आरोग्याचं जे ज्ञान आहे, आरोग्य ज्ञानाच्या भिंगामधून बघितलं तर अतिशय शुष्क अशी आकडेवारी आपण सातत्याने मीडियावरती बघतो आहोत की किती इन्फेक्ट झाले, किती डिस्चार्ज झाले, किती मृत्यू झाले. खरं तर मित्रांनो, सत्य परिस्थिती अशी आहे की गेल्या 1.5 वर्षामध्ये कोरोनाच्या साथीतून किती कोटी लोक दुःख, यातना, वेदनातून गेलेत. हे आकडे कुठे येणार? म्हणजे लक्षात घ्या, मी फक्त ज्यांच्या घरांमध्ये मृत्यू झालेत त्या घरातल्या कुटुंबियांच्या किंवा त्या मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या मित्रमंडळीच्या यातनांबद्दल बोलत नाहीये. लक्षात घ्या, कोट्यावधी लोक ज्यांना कोरोनाचं इन्फेक्शन देखील झालेलं नाही तरी देखील रोजगार गेल्यामुळे,
स्थलांतरित मजुरांची परवड झाल्यामुळे त्यांची मासिक मिळकत कमी झाल्यामुळे कोट्यावधी मुलांना शिक्षणापासून वंचित राहिल्यामुळे, लक्षात घ्या मी काय म्हणतोय, यांच्यातल्या कोणालाही कदाचित कोरोनाची लागण झालेली नाही, तरी देखील ते ज्या यातनातून आणि वेदनातून गेले आणि अजूनही जात आहेत, त्याचा संबंध अर्थव्यवस्थेशी आहे. आणि कोरोनाचं संकट तांत्रिकदृष्ट्या जरी आरोग्य क्षेत्रातलं संकट असलं तरी त्यांनी अर्थव्यवस्थेमध्ये उडवलेला हाहाकार हा काही पटीने जास्त आहे. कारण मी आधी जे म्हणालो ते की ज्यांना कोरोनाची लागण झालेली नाही ते त्या व्यक्ती आणि त्यांचे संसार आणि ती कुटुंब देखील उद्ध्वस्त झाली आहेत किंवा उद्ध्वस्ततेचा अनुभव घेत आहेत. आणि हे मला असं वाटतं आपण जोपर्यंत सर्व समावेशक दृष्टिकोन घेत नाही, म्हणजे हे दोन 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 दृष्टिकोन असतात. एक असतो टेक्नोक्रॅटिक, म्हणजे शिक्षणाचा प्रश्न आहे तर फक्त शिक्षणाच्या भिंगातून त्याच्याकडे बघायचं, आरोग्याचा प्रश्न आहे तर फक्त आरोग्याच्या भिंगातून त्याच्याकडे बघायचं. ह्याच्या विरुद्ध बाजूला जर सर्वसमावेशक असा जर दृष्टिकोन घेतला कोरोना संकटाचा, तर हे आपल्या लक्षात येईल की अर्थव्यवस्थेत उडालेल्या हाहाकारातून तयार झालेल्या मानवी वेदना आणि यातना आणि ह्याच्यात खेचली गेलेली नागरिकांची संख्या ही काही पटीने जास्त आहे. कोरोनाची लागण झालेली संख्या जर 3 कोटी असेल तर कोरोनामुळे अर्थव्यवस्थेत उडालेल्या हाहाकारामुळे बाधित झालेल्यांची संख्या कदाचित 60 कोटी असू शकते, म्हणजे 20 पट. आता हे का घडलं तर लक्षात घ्या की पॅन्डेमिक किंवा महामारी हा व्यक्तिगत आजार नाही. म्हणजे जसा कॅन्सर असू शकतो, जसा मधुमेह असू शकतो किंवा सर्दी पडसं अनेक पोटाचे विकार, हे व्यक्तिगत आजार आहेत. महामारी ह्याच्यातून व्यक्ती जरी एफेक्ट होत असल्या तरी हा इतर आजारांसारखा व्यक्तिगत आजार नाही. आणि त्याचा संबंध व्यक्तींशी येणाऱ्या संपर्काशी आहे. आणि इथे मला असं वाटतं की दोन गोष्टी अतिशय घट्टपणे एकत्र हातात हात घालून येत आहेत. अर्थव्यवस्था ज्याच्यामध्ये माणसं एकत्र येणं, एकत्र काम करणं, एकत्र उपभोग घेणं, म्हणजे गेल्या 1.5 वर्षामध्ये कुठले उद्योग कुठल्या उद्योगांना आणि त्यातील रोजगारांना सगळ्यात प्रचंड झळ बसली आहे तर ती हॉस्पिटॅलिटी सेक्टर, रेस्टॉरंट्स, करमणुकीचे अनेक उपक्रम ज्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती लोक उपभोग घेत असतात, एकत्र येऊन उपभोग घेत असतात. घराघरात एकटे कुटुंबाने घेतलेल्या उपभोगाबद्दल म्हणत नाहीये. आणि हा उद्योग आणि ही इंडस्ट्री खूप मोठी आहे. त्याच्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये अशा अनेक क्षेत्र आहेत की ज्याच्यामध्ये माणसांनी एकत्र येणं, म्हणजे अगदी फॅक्टरीमध्ये काम करणं असेल, ऑफिसमध्ये काम करणं असेल, शाळा आणि कॉलेजांमध्ये शेकडो हजारो विद्यार्थी एकत्र बसणं असेल, माणसांनी एकत्र येणं हा अर्थव्यवस्थेतल्या ज्या काही ऍक्टिव्हिटीज आहेत, अर्थव्यवस्थेमध्ये जे काही उपक्रम, वस्तुमाल आणि सेवांच्या उत्पादनाचे आणि उपभोगाचे जे काही उपक्रम राबवले जातात त्याच्यामध्ये माणसं एकत्र येणं हे अध्यारूत धरलेलं आहे. ते जर एकत्र येऊ शकले नाही तर ती आर्थिक ऍक्टिव्हिटी घडू शकत नाही. आणि पॅन्डेमिक मध्ये लोकांनी एकमेकाच्या संपर्कात येऊ नये हे घातलेलं बंधन, ह्याच्यातून अर्थव्यवस्था अपरिहार्यपणे अफेक्ट होणं हे त्याच्यातलं म्हणजे जसे दोन बाजू असतात ज्या एकमेकाला चिकटलेल्या असतात, तसं पॅन्डेमिक मध्ये तयार होणारे किंवा त्याच्यावरती माणसांच्या संपर्कावर घातलेली बंदी ही अपरिहार्यपणे आर्थिक अरिष्टामध्ये परिवर्तित होते. हे पहिलं सत्य आहे. दुसरा ह्याच्यातला जो भाग आहे तो गेल्या अनेक दशकांमध्ये जी आधुनिक अर्थव्यवस्थेचं
प्रारूप तयार झालेलं त्याचा त्याच्याशी संबंध आहे. मी मुद्दामून एक अतिशय टोकाचं उदाहरण देतो, जे आता कोणीच करत नसेल, पण ज्यांना ग्रामीण अर्थव्यवस्थेची साधारण माहिती आहे किंवा त्यांनी गेल्या अनेक दशकात ते बघितलेली आहे की पूर्वीच्या काळामध्ये सुतार हे स्वतःच जाऊन जंगलामध्ये झाड तोडायचे, त्याचे ओंडके ते आणि त्याची मुलं असतील किंवा अजून ते वाहून आणायचे, ते तासून त्याच्या फळ्या तयार केल्या जायच्या, त्या फळ्यांमधून एखादा फर्निचरचा पीस तयार केला जायचा आणि तोच सुतार आठवड्याच्या बाजाराला नेऊन विकायचा. लक्षात घ्या, वस्तुमाल काय आहे तर एक फर्निचरचा पीस आहे, स्टूल असेल, बेंच असेल, काय असेल ते, कपाट असेल, पण ती एकच व्यक्ती किंवा त्याचं जे काही कुटुंब असेल किंवा एखादा हेल्पर असेल ती करते. गेल्या अनेक दशकांच्या आधुनिक अर्थव्यवस्थेचं जे व्यवच्छेदक लक्षण आहे त्याच्यामध्ये श्रमविभागणी, डिव्हिजन ऑफ लेबर, हे त्याचं अतिशय व्यवच्छेदक लक्षण आहे. आणि ह्या डिव्हिजन ऑफ लेबरची जी टोकाची अवस्था आपण अनुभवत आहोत की कुठलीही एक व्यक्ती कुठलीही एक वस्तू किंवा वस्तुमाल किंवा सेवा स्वतःहून बनवूच शकत नाही, एवढी ही अर्थव्यवस्था गुंतागुंतीची आणि एकमेकांवरती परस्परावलंबी अशी झालेली आहे. आता आपण सगळेजण डिजिटल युगामध्ये आहोत आणि घड्याळ देखील आपल्या घरातली ही डिजिटल असतात, परंतु ज्यांना परत मी म्हणेन की जुन्या काळातली, ज्याला अॅनालॉग घड्याळ म्हणतात, त्याच्यामध्ये मेकॅनिकल ह्यानी चालणारी, यांत्रिक पद्धतीने चालणारी जी घड्याळ होती ती जर कधी उघडून बघायचा तुम्हाला वेळ आली असेल किंवा माहिती पण असेल, अनेक चाकं एकमेकात गुंफलेली असतात. आजची आधुनिक अर्थव्यवस्था ही घड्याळातल्या चाकांसारखी आहे. घड्याळात असतील 5-10 चाकं, पण आजच्या अर्थव्यवस्थेमध्ये अगणित लहान मोठी चाकं ही एकमेकात गुंफलेली असतात, तरच ती अर्थव्यवस्था चालते. आणि इथे मी परत मागच्या प्रतिपादनाकडे जाईन की ह्याच्यातलं एक चाक जरी थांबलं काही कारणाने किंवा थांबवलं गेलं बाहेरचा फोर्स लावून, तर सगळी चाकं थांबणार. त्यामुळे सगळी अर्थव्यवस्था कोलमडण्याचं सगळ्यात महत्वाचं जे कारण होतं ते आहे की आजच्या आधुनिक अर्थव्यवस्थेमध्ये असलेली अगणित लहान मोठी चाकं, ह्याच अधिक अत्युच्च टोक हे जागतिकीकरणामुळे झालेलं आहे. म्हणजे कोरोना एवढ्या वेगाने संपूर्ण जगभर जो पसरला गेला त्याचं कारण गेल्या 40 वर्षातलं जागतिकीकरण आहे. हे आकडेवारीनुसार देखील दाखवता येऊ शकतं की कोरोना पूर्व काळामध्ये जवळपास 400 कोटी लोक वर्षभरामध्ये, म्हणजे दररोज जवळपास 1.5 ते 2 कोटी प्रवासी विमानाने प्रवास करायचे कोरोना पूर्व काळामध्ये. म्हणजे लक्षात घ्या की वुहान मधून तो व्हायरस त्या प्रवाशांनी पहिल्यांदा इटलीमध्ये नेला, इटलीमधून फ्रान्समध्ये गेला, फ्रान्समधून अमेरिकेत गेला. हे काही तासांच्या अवधीमध्ये घडलेलं आहे आणि त्याचा संबंध जागतिकीकरणामध्ये संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये सहभागी झालेल्यांची जी मोबिलिटी ही अनप्रेसिडेंटेड आहे. हे कधीच घडलेलं नव्हतं. आत्ताची जी मोबिलिटी गेल्या 30-40 वर्षामध्ये जी वाढत गेलेली आहे, आणि मोबिलिटीचा संबंध हा परत जागतिकीकरणाशी आहे. मी शेवटचा एक मुद्दा मांडतो आर्थिक हाहाकाराशी संबंधित की जरी याला आपण अरिष्ट म्हणत असलो, अनेक जण त्याला नैसर्गिक अरिष्ट असं देखील लेबल लावत असतात, परंतु हे पूर, दुष्काळ, भूकंप अशा नैसर्गिक अरिष्टासारखं अरिष्ट नाहीये. ज्यावेळी इतर नैसर्गिक अरिष्ट घडतात ती विशिष्ट भूभागामध्ये असतात. कदाचित अख्खं राज्य देखील त्याच्यामुळे बाधित होऊ शकतं. असं प्रचंड पूर येतात बिहारमध्ये, युपी मध्ये, गंगेच्या ज्या काही उपनद्या आहेत त्यांना, किंवा एखाद्या ठिकाणी भूकंप होतो एखाद्या भूभागामध्ये, अख्खा तालुका, अख्खा जिल्हा, हा तिथली लोकसंख्या आणि तिथली अर्थव्यवस्था ठप्प होते. परंतु ह्याच्यामध्ये परत लक्षात घेण्याचा भाग असा आहे की त्या नैसर्गिक आपत्ती आलेल्या भूभागाच्या पलीकडचे जे भूभाग आहेत, म्हणजे देशातलेच नाही, देशाबाहेरचे, ते इंटॅक्ट असतात. आणि म्हणून
इतर ठिकाणावरती ती अर्थव्यवस्था त्याची पुनर्चालना देण्यासाठी किंवा तिथलं जे मदत कार्य आहे ही शक्यता तयार होते. म्हणजे इतर नैसर्गिक आपत्ती आणि करोनाची आपत्ती याच्यात सगळ्यात मूलभूत फरक आहे की इतर नैसर्गिक आपत्तीमध्ये अनेक भूभाग असे असतात देशांतर्गत आणि देशाच्या बाहेर की जे अफेक्टेड नसतात. त्याच्यामुळे बाहेरून मदतीचा आणि नुसता आरोग्य सेवेच्या मदतीचा नाही तर मी अर्थव्यवहाराला पुनर्चालना देण्याच्या साठीचा जे प्रयत्न असतात ते होण्याची शक्यता असते. कोरोनाच्या काळामध्ये अर्थव्यवस्था आणि मी अर्थव्यवस्थेचे वर्णन केलं की अगणित इनन्युमरेबल इनफायनाईट अशी लहान मोठी चक्र ही असतात अर्थव्यवस्थेमध्ये आहेत आजच्या घडीला. आणि कुठल्याही प्रकारची बाहेरची शक्ती किंवा बाहेरून मदत येण्याची शक्यता दुरापास्त झाली होती कारण सगळं जगच कोरोनाने आपल्या विळख्यामध्ये घेतलं होतं. एवढं बोलून मी थांबवतो देवेंद्र, आणि काय असेल तर मी नंतर बोलीनच. हा, अर्थव्यवस्थेचा मुद्दा खरोखरच कळीचा आहे. आपण जर भारतामध्ये आर्थिक वास्तवाचा सामाजिक अंगाने जर विचार केला, नुकताच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वतीने ऑक्सफॅमने जो रिपोर्ट प्रसिद्ध केला त्या रिपोर्ट मधील माहितीकडे मी लक्ष वेधू इच्छितो सर्वांचं. त्यात असं म्हटलेलं आहे की भारतामध्ये अतिश्रीमंत 1% लोकांकडे जेवढी संपत्ती आहे, एकंदरीत संपत्ती, आणि दुसऱ्या बाजूनी भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी 70% असलेली जनता, ज्यांची लोकसंख्या जवळपास 95 करोड इतकी होते, या 95 करोड लोकांकडे एकूण जेवढी संपत्ती आहे त्यापेक्षा 4 पट अधिक संपत्ती भारतातल्या 1% श्रीमंत वर्गाकडे एकवटलेली आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम सारख्या एका भांडवली संस्थेने जाहीर केलेली ही जी आकडेवारी आहे ती भारतातल्या विषमतेवरती लख्खपणे प्रकाश टाकणारी आकडेवारी आहे. आणि या विषमतेपायी किती साऱ्या रोजच्या समस्यांना इथल्या लोकांना सामोरं जावं लागतं. त्यापैकी कोरोना संकटाच्या निमित्ताने उग्रपणे आपल्या समोर आलं की देशांतर्गत झालेलं स्थलांतरण. पण त्याच वेळेला दुसऱ्या बाजूने मागील 70 वर्षांमध्ये एका वर्षात भारतातून अन्य देशामध्ये नागरिकत्व स्वीकारून स्थायिक होणाऱ्यांचं प्रमाण जेवढं होतं तितकी संख्या एका वर्षामध्ये भारतातून स्थलांतरित झाली श्रीमंतांची. त्यांना भारत इतका असुरक्षित वाटला स्वतःसाठी आणि त्यांच्या येणाऱ्या पिढ्यांसाठी. हे पण एक भयावह वास्तव आहे. किती लोकांनी रोजगार गमावला, किती लोकांच्या नोकऱ्या गेल्या, रोजगार कमी झाला, मृत्यूमुळं किती मुलं पोरकी झाली, शिक्षणातून किती प्रचंड मोठ्या प्रमाणात हद्दपारीकरण झालेलं आहे. इथपासून तर स्त्रियांच्या आणि मुलांच्या संदर्भातला जो डोमेस्टिक व्हायलन्स वाढीस लागलेला आहे, असे अनेक पैलू आहेत या विषयाचे ज्याचा गंभीरपणे विचार करता येऊ शकतो. पण हा विषमतेचा जो मुद्दा आहे, चांदोरकर सरांनी ज्याला स्पर्श केला होता, तो तातडीने सोडवल्याशिवाय इथून पुढच्या कुठल्याही सामाजिक किंवा आरोग्य विषयक समस्यांचा आपल्याला सामना करता येणं शक्य नाही. हा थॉट त्यातला फार महत्वाचा आहे. या ऑक्सफामच्याच रिपोर्टमध्ये एका ठिकाणी म्हटलेलं आहे की भारतातले जे डोमेस्टिक वर्कर्स आहेत त्यांना सुमारे 22,277 वर्षांमध्ये ते जेवढे पैसे कमावतील, म्हणजे आजच्या दराने आपल्या इथे असलेल्या जे
डोमेस्टिक वर्कर्स आहेत त्यांना जो रोजगार मिळतो आहे, त्यांच्या श्रमाचा जो पैसा त्यांना दिला जातो आहे, तर त्यांना 22,277 वर्ष लागतील जेवढा पैसा एखाद्या कॉर्पोरेट कंपनीचा सीईओ एका वर्षाच्या पॅकेजमध्ये मिळवतो. हा ऑक्सफॅमचा रिपोर्ट. इतकं भयावह हे आर्थिक वास्तव आहे या देशामधलं. म्हणून आर्थिक पैलू अत्यंत महत्वाचा आहे, त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही जेव्हा आपण आरोग्याची आणि सामाजिक समस्यांची चर्चा करतो. मी पुन्हा डॉक्टर सरोदे यांच्याकडे जाणार आहे. त्यांनी प्रत्यक्ष जो अनुभव घेतलेला आहे कोरोना वॉर्डमध्ये, तो अनुभव घेत असतानाच शासकीय यंत्रणांकडून मिळालेला प्रतिसाद कसा होता, एक फिजिशियन म्हणून, आरोग्य सेवक म्हणून, डॉक्टर म्हणून ग्राउंड लेवलला काम करत असताना, डॉक्टर म्हणून किंवा डॉक्टर या नात्याने तुम्हाला कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागलं. म्हणजे भारतामध्ये प्रचंड मोठ्या संख्येने डॉक्टरांचा मृत्यू झालेला आहे मागच्या वर्षभरामध्ये. प्रचंड मोठ्या संख्येत उत्तर प्रदेशामध्ये इलेक्शन ड्युटीवरती गेलेल्या शिक्षकांचा मृत्यू झालेला आहे. म्हणजे ज्याला आपण साधारणतः मध्यम वर्ग किंवा कनिष्ठ मध्यम वर्ग म्हणतो, जे एक सुस्थापित आणि सुरक्षित अशी कुटुंब असतात यांची, तर त्या कुटुंबांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात आपल्याला मृत्यू बघायला मिळालेले आहे. एक डॉक्टर म्हणून तुमचे काय अनुभव होते आणि ह्या ज्या एकूण समस्या तुम्ही अनुभवल्या त्या टाळता येणं शक्य होता का, किंवा त्यांची तीव्रता कमी करता येणं शक्य होती, याविषयी तुम्ही काय म्हणाल? सर, ह्या दोन्ही वेव्ज मध्ये, पहिली आणि दुसरी वेव्ह, दोन्हीमध्ये काही समस्या, म्हणजे त्या समस्यांची यादीच केली तर त्या मोठी यादी होईल ती. पण काही ज्या प्रमुख समस्या होत्या, ज्या आता मी ऍज अ डॉक्टर ट्रीटमेंटशी संबंधित ज्या काही समस्या आहेत त्या इन्युमरेट जर केल्या, जी काही संसाधनं लागतात ती कमी पडली तर अर्थात समस्या निर्माण व्हायला लागली. तर संसाधनं मॅनपॉवर पासून ते बेड्स पासून असं ह्या सगळ्या औषध उपचार वगैरे सगळ्या गोष्टी पुरेशा प्रमाणात उपलब्ध असतील तर अर्थात लोकांना उपचार भेटतील, आणि ज्या प्रमाणात त्या कमी पडतील त्या प्रमाणामध्ये लोकांची हेळसांड किंवा रुग्णांची हेळसांड होणार, हे तर साधारण कॉमन सेन्सचं गणित आहे. तर पहिला मुद्दा जो मला पहिल्या वेव्ह पासूनच जाणवतोय, किंवा कोविड जसं एंट्री केली जगभरामध्ये आपल्याकडे तो थोडासा लेट आला, युरोपात तो आधी आलेला होता. तर ज्या प्रकारचं एक म्हणजे पहिला जो काही समस्या मला वाटते, किंवा जे करणं गरजेचं होतं शासकीय पातळीवरती म्हणा किंवा इतर पातळ्यांवरती वगैरे, काही एनजीओ असतील, काही खाजगी संस्था असतील, या सर्वांनी किंवा आम्ही सुद्धा ऍज अ डॉक्टर जे काही पब्लिक अवेअरनेस करायला पाहिजे होतं लोकांना, जे काही या साथीबद्दलचं ज्ञान अगदी सुरुवातीच्या काळापासूनच देण्यात यायला पाहिजे होतं, त्याच्या काही 1% सुद्धा, म्हणजे जेवढं त्यांच्यापर्यंत ते गोष्टी जायला पाहिजे होत्या त्याच्या 1% गेल्या असतील असं मला वाटत नाही. हालाकी वेगवेगळ्या माध्यमातून, सर्व माध्यम सरकारच्या ताब्यामध्ये आहेत, ते सर्व माध्यमांचा योग्य असा वापर करून लोकांपर्यंत, अगदी ग्रामीण भागातील लोकांपर्यंत, अगदी शेवटच्या व्यक्तीपर्यंत ही माहिती देण्याचा प्रयत्न त्यांनी करायला पाहिजे होता. आरोग्यविषयक, साथीशी संबंधित, कोरोनाशी संबंधित, आणि ही साथ काय आहे, त्यात काय करायला हवंय, किंवा नेमकं किती भीतीदायक हा सगळा प्रकार असणार आहे वगैरेची माहिती देणं गरजेचं होतं. लोकांना जास्तीत जास्त काय माहिती देण्यात आली, समजा जे काही आपण कॉल केल्यानंतर जे ट्यून मध्ये ऐकायला येत होतं, जो अमिताभ बच्चन सांगत होता त्या पद्धतीने फक्त हात धुवा आणि मास्क वापरा वगैरे, यापेक्षा अधिक काही माहिती सरकारने प्रोव्हाइड केली, तसा काही प्रयत्न केल्याचं काही जाणवत नाही. आता हे जे काही माहिती आपण दिली नाही तर लोक अज्ञानी राहतील, आणि माहिती मिळवणं हे त्यांची प्रामुख्याने जबाबदारी आहे असं मला वाटत नाही. ती माहिती त्यांना मिळाली नाही, ते अज्ञानी राहिले. आज घडीला सुद्धा एज्युकेटेड व्यक्तीकडे सुद्धा नॉलेज खूपच मोठ्या प्रमाणामध्ये ह्या जी काही समस्या जागतिक आहे त्याचं लॅकिंग आहे, आणि जोपर्यंत त्यांना एज्युकेट करणार नाही तोपर्यंत ते वेगवेगळ्या बाबतीमध्ये कोऑपरेट करणार नाही. मग ते सर्व्हिस प्रोव्हायडरला, हेल्थ प्रोव्हायडर पासून ते शासकीय पातळ्यांपर्यंत, मग हे लॉकडाऊन असेल, कुठल्याही बाबतीमध्ये त्यांचं कोऑपरेशन हे सहज साध्य होणार नाही. ते भीती घालून किंवा दंडुक्याच्या आधारेच ते कोऑपरेशन आपल्याला असं जबरदस्ती मिळवावं लागेल.
तर हा एक मुद्दा आहे, हा खूप वेगळा आहे मुद्दा आणि पूर्णपणे याला जास्त वेळ देऊन त्याला त्याचं एक वेगळं महत्व आहे. दुसऱ्या गोष्टी आहेत संसाधनांशी संबंधित, हे नॉलेज देण्यात आपण कमी पडलो. आता दुसरा मुद्दा आहे संसाधनांचा. संसाधनांमध्ये तर जवळपास मॅनपॉवर पासून ते सर्वच संसाधनं हे कमी पडली, हे तर मान्यच करावं लागेल. ते फार जास्त सांगण्याची गरज नाही, ते अगदी दृश्य स्वरूपामध्ये सर्वांनाच दिसलेलं आहे. पहिल्या वेव्ह मध्ये सुद्धा बेड्स कमी पडले, ऑक्सिजन कमी पडलं, औषधं कमी पडले वगैरे. सेकंड वेव्ह मध्ये तर ते जरा जास्तच उठून दिसलं, कारण सेकंड वेव्ह ही पहिल्या वेव्हच्या तुलनेत दुप्पट तिप्पट जास्त त्याच्यामध्ये पीकही वाढलेला होता आणि नंबर ऑफ पेशंट्स पण वाढलेले होते. बेड्सच्या बाबतीमध्ये आता एक्झॅक्ट आकडेवारी नाहीये आपल्याकडे, किती बेड आहेत भारतात वगैरे, त्याचा सुद्धा या मागच्या जे काही असेल आपले 50, 60, 70 वर्ष, त्यात कुठला काही डाटा रिसर्च वर्क वगैरे असं मला आढळलं नव्हतं. मागच्या वेव्हच्या आधी जेव्हा मी पाहत होतो त्यावेळी 15 लाख ते 20 लाख असे काही बेड्स भारतात उपलब्ध आहेत, असा एक ढोबळ डाटा येत होता, प्रायव्हेट प्लस गव्हर्नमेंट असं सगळं ऍड केले तर. तर अशी अवस्था आहे. आता यावेळी बेड किती कमी पडले याचा असा अप्रत्यक्ष अंदाज बांधू शकतो ग्राउंड लेवलवरून आपण. काही लोक प्रत्यक्ष म्हणजे ऍक्च्युली घरी डेथ झाली बेड नसल्यामुळे, कुठे उपलब्ध नसल्यामुळे, कुठे ॲम्ब्युलन्समध्ये ट्रान्सपोर्टेशनच्या दरम्यान कुणाची डेथ झाली, कुठले बरेचसे डेथ ह्या हॉस्पिटलच्या आवारात झाल्या बेड उपलब्ध नसल्यामुळे. बरं, बेड उपलब्ध होणे ही एकमेव गोष्ट नाहीये, ते तर ऍब्सोल्यूट झालं की बेडच नाही मिळाला तर मग प्रश्नच येत नाही. बेड मिळाल्यानंतर सुद्धा त्या गुणवत्तेचा बेड मिळणं नावाची एक दुसरी एक गोष्ट आहे. समजा आयसीयू बेड हवा असेल तर आयसीयू बेड उपलब्ध झाला तर वाचण्याचे चान्सेस वाढायला लागले, ट्रीटमेंट तर कुठेही देता येईल समजा. त्यानंतर मग काही O2 सपोर्टेड बेड लागत असतील पेशंटला तर ते O2 सपोर्टेड बेड त्या ठिकाणी मिळणं गरजेचं आहे. आणि समजा फिजिशियन उपलब्ध असतील, एमडी मेडिसिन किंवा इतर इंटेन्सिव्हिस्ट उपलब्ध असतील, अशा पद्धतीचे हॉस्पिटल्स गरजेचं असेल तर त्याऐवजी जर कुठल्या दुय्यम हॉस्पिटल दर्जाच्या हॉस्पिटलमध्ये जरी प्रवेश घेतला एखाद्या, म्हणजे तिथे ऍडमिशन जर मिळालं त्याला, तरी सुद्धा आपण असं म्हणू शकणार नाही की त्याला तो हवा होता तो बेड त्याला मिळाला. तर अशा पद्धतीने बेडची ही जी कमतरता आहे ती आपण उपलब्ध झाले नाही, किती टक्के लोक त्याच्यात दगावले वगैरे बेड उपलब्ध न झाल्यामुळे, हे एक वेगळा मुद्दा आहे, तो पुढे रिसर्चर्स ते शोधून काढतील. नंतरचा मुद्दा आहे ऑक्सिजनचा. ऑक्सिजन च कशी आहे गोष्ट की ऑक्सिजन भारतामध्ये जवळजवळ पर डे 7,000 मेट्रिक टन एवढा बनतो. त्यापैकी 2,000 मेट्रिक टन आपण एक्सपोर्ट करतो आणि 5,000 मेट्रिक टन जो आहे तो भारताला लागतो. त्यात 4,000 इंडस्ट्रीजला लागतो आणि 1,000 मेडिकल युजेससाठी लागतो. यापैकी आता ह्या कोविड वेव्ह मध्ये, या सेकंड वेव्ह मध्ये तरी तो ही जी डिमांड आहे ती 10,000 मेट्रिक टन पर्यंत गेली, 7,000 वरून 10,000 वरती गेली समजा. म्हणजे त्यातही कसं झालं की इंडस्ट्रीजचाही 1,000 आपण कट डाऊन केला, कोर इंडस्ट्रीजला दिला आणि बाकी 1,000 मेट्रिक टन आपण इकडे वळवला. पण कोविडमुळे मेडिकलची जी डिमांड वाढली, मेडिकल ऑक्सिजन जो पाहिजे होता, ती थेट 1,000 वरून जवळजवळ 7,000 मेट्रिक टन वरती गेली. अशा प्रकारे दोन्ही मिळून म्हणजे आपण जो एक्सेस 2,000 एक्सपोर्ट करू लागलो तो जरी गृहीत धरला, ते सगळंच 1,000 आपण इंडस्ट्रीज कडून वळवला असे जरी गृहीत धरलं, तरी सुद्धा 10,000 मेट्रिक टन एवढा O2 पर डे लागत होता. आपली फुल कॅपॅसिटी मी आधी सांगितलं 7,000 मेट्रिक टनची होती, लागत होता 10,000, वरचा 3,000 मेडिकल पर्पजसाठीच लागत होता, रुग्णांना लागत होता. आता अर्थात ही उभारणी आपण केलीच नाही असं नाही म्हणणार मी, ती केली, परंतु पीक कधी होता वेव्हचा? एप्रिल आणि मे या दरम्यान वेव्ह, ही जी सेकंड वेव्ह होती त्याचा पीक हा एप्रिल मे याच्यावरती तो होता, खास करून मेच्या फर्स्ट हाफ मध्ये आणि पूर्ण एप्रिल. तर या दरम्यान ह्यांची उभारणी, जे बाकीचे 3,000 मेट्रिक टन जे यांनी उभं केलं ते मेच्या जवळपास किंवा मेच्या सुरुवातीला हे सगळे प्रोजेक्ट्स किंवा त्यांचे प्रोडक्शनचे प्लांट्स वगैरे रेडी झाले आणि हा O2 ऑक्सिजन जो आहे तो पुरवठा व्हायला लागला. हालाकी कुणालाही माहित नव्हतं की वेव्ह 15 मे पर्यंत थांबणार आहे किंवा ते 4 लाख पेशंट जे पर डे तयार होत होते 3-4 ते वाढून 8-10 होणार नाहीत, हे काही अशी काही खात्री कुणाला नव्हती. जर तसं झालं असतं तर फारच आणखी भयावह स्थिती तयार झाली असती. प्रश्न फक्त प्रोडक्शन पुरताही मर्यादित नाहीये, प्रोडक्शनच्या नंतरही नंतर जी एक मोठी चेन आहे सप्लायची, त्याचाही ऑक्सिजनच्या बाबतीमध्ये खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला होता. हा जो ऑक्सिजन जो, अर्थात हे सगळे प्रोडक्शन करणाऱ्या कंपनीज जे आहेत त्या प्रायव्हेट आहेत, असं काही गव्हर्नमेंट कडून काही प्रोडक्शन होत नाही. आणि त्यानंतर तिथून पुढे जो सप्लाय होतो तो क्रायोजेनिक कंटेनर्सच्या द्वारे होतो आणि पर्टिक्युलर एखाद्या जिल्ह्याच्या ठिकाणी वगैरे पुन्हा तो एका तशाच टाईपच्या एका स्टोअर करावा लागतो, त्या स्टोरेजची उपलब्धता असावी लागते. तर क्रायोजेनिक टँकची उपलब्धता खूप कमी होती, ते नंतर आपण काही देशाकडून मागवले वगैरे.
आणि त्यानंतर जिथं स्टोअर होतं त्याचेही खूपच तुटवडा होता. इतकंच नाही तर पाईपलाईन पासून फ्लो मीटर्स वगैरे अगदी शेवटपर्यंत त्याच्याशी संबंधित जो काम करतात ते मॅनपॉवर इथपर्यंतच्या सगळ्या गोष्टींमधला तुटवडा होता. तो जरी आपण दूर केला तरी सुद्धा जसं आपण तहान लागल्यानंतर विहीर खोदणे म्हणतो त्या पद्धतीने ऍक्च्युली जेव्हा वेव्ह पूर्ण ओसरायला लागली सेकंड वेव्ह त्यावेळी कुठेही आपण इस्टॅब्लिश करू शकलो. एप्रिल महिन्यामध्ये काय ऑक्सिजनचा तुटवडा भासला आणि किती हेळसांड झाली रुग्णांची, किती जणांची ऑक्सिजन अभावी डेथ झाली, हा मुद्दा सर्वश्रुत आहे. आपण अनेक माध्यमातून किंवा चॅनल्सच्या थ्रू पाहत होतो दिल्लीमध्ये वगैरे काय अव्यवस्था झालेली होती. दुसरी गोष्ट अशी आहे की हे जे काही प्रोडक्शन प्लांट आहेत ते युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड नाही आहेत. ते काही साऊथ इंडियामध्ये जास्त आहेत आणि ईस्ट पूर्वेकडेच्या राज्यांमध्ये जास्त प्रमाणात O2 ऑक्सिजन तयार होतो. आणि आता ह्या सेकंड वेव्ह मध्ये नॉर्थ इंडियामध्ये जास्त रुग्ण तयार होत होते आणि तिथे पुन्हा हे सप्लाय चेनसाठी हे सगळं अवघड होत होतं. तर हे सगळं प्लॅनिंग सहजच म्हणजे करता आलीच नसती अशातलं तर काही बाब नाही. म्हणजे तुमची सेकंड वेव्ह पीक गाठते किंवा 2-3-4 लाख पेशंट पर डे तयार होतात आणि मग आपण बघतो की अरे ऑक्सिजन तर आता काहीतरी व्यवस्था करावी लागेल. ही एकदमच म्हणजे फारच वाईट किंवा दुःखद गोष्ट आहे. खूप खेदजनक गोष्ट आहे की हे आपण कुणाच्या हातात आपलं सगळं आरोग्य आपण सोपवलेलं आहे आणि हे सगळं काय चालू आहे. तिसरा एक मुद्दा होता रेमडेसिवीरचा. म्हणजे औषधोपचारांचा हा भाग आहे. अनेक प्रकारच्या औषधांचा तुटवडा होत होता, पण रेमडेसिवीर आता ते कितपत प्रभावी आहे, मृत्यू किती रोखू शकतं, कुठल्या टप्प्यात दिल्यास उपयोगी आहे, कुणाला द्यायला पाहिजे, हा एक वेगळा मुद्दा आहे. पण असं गृहीत धरू की आता अनेक संस्थांनी ते रेकमेंड केलेलं होतं. अँटीव्हायरल म्हणून ते एकमेव ड्रग आपल्याकडे IV होतं. तर त्याच्याही बाबतीत असं होतं की त्याला पर डे म्हणजे झालं असं की हे पुन्हा प्रोडक्शन करणारे कोण आहेत, पूर्णपणे प्रायव्हेट कंपन्या, हे सगळे नफ्याच्या मागे आहेत. आणि जानेवारी-फेब्रुवारीमध्ये यांनी जेव्हा सप्लाय डिमांड कमी झाली तेव्हा यांनी सप्लाय बंद करून टाकला किंवा प्रोडक्शन कमी करून टाकलं. कॅपॅसिटी होती आपली पर डे 1 लाख व्हायल बनवण्याची, म्हणजे ह्या सगळ्या 6 प्रायव्हेट कंपन्यांकडे ज्यांच्याकडे लायसन्स होतं. तर ह्यांनी तो कमी करून 10,000 व्हायल्स इथपर्यंत खाली आणला. आणि सडनली जेव्हा आपण असं कदा आपल्या फॅन किंवा लाईटच्या बटन सारखं नाही की आज आपल्याला एवढे 1 लाख पाहिजेत तर तुम्ही ते बटन दाबलं आणि डायरेक्टली त्या दिवशी 1 लाख व्हायल आपले रेडी. याच्यासाठी कच्चा माल येतो. म्हणजे बराचसा कच्चा माल तर भारतात उपलब्ध होतो असं माझ्या वाचण्यात आलेलं आहे. आणि जे काही 3-4 इन्ग्रेडियंट होते ते मग चायना किंवा असं इजिप्त वगैरे कडून ते येत होते. हा कच्चा माल पुरेशा प्रमाणात आल्यानंतर सुद्धा 2-4 दिवसात हे व्हायल बनत नाही, इंजेक्शन बनत नाही. ह्याला पुन्हा 3 आठवडे लागतात, 4 आठवडे लागतात. तर हे पर डे आपल्याला जेव्हा एप्रिल-मे मध्ये पीक गाठला त्यावेळी आपल्याला रोजचे 4-1 लाख व्हायल, 3 ते 4 लाख व्हायल लागत असावेत किंवा लागलेलेच आहेत ते, कारण आपण शेवटी प्रोडक्शन वाढवून 1.25 कोटी एक महिन्याला असं केलेलं होतं. म्हणजे पर डे 3-4 लाख होतं ते. पण सुरुवात झाली होती 10,000-20,000 व्हायल पर डे पासून. नंतर कॅपॅसिटी फुल कॅपॅसिटीने त्यांनी 1 लाख व्हायल पर डे बनवायला लागल्या सगळ्या कंपन्या. नंतर पुन्हा आणखी काही 20-25-30 प्लांट वाढवले. इतर कंपन्यांनाही ते प्रोजेक्ट म्हणजे इन्व्हॉल्व्ह करून घेण्यात आला, त्यांना लायसन्स देण्यात आले. अशा पद्धतीने आपण 3 ते 4 लाखापर्यंतचा जो काही रिक्वायर्ड आपलं हे होतं, नीड होती तिथपर्यंत गेलो. पण पुन्हा तोच मुद्दा येतो जो ऑक्सिजनला लागू पडतो. ही सगळी गरज आपण भागवली केव्हा, जेव्हा साथ ओसरायला लागली त्यावेळी, मेच्या सेकंड हाफमध्ये किंवा मेच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यामध्ये कुठे आपण हे मग प्लांट्स किंवा हे प्रोडक्शन जे आहे ते वाढवू शकलो. आणि खरी गरज होती एप्रिलमध्ये. म्हणजे अर्थातच त्यात हा टप्प्याटप्प्याने वाढत होतं ते, पण पुरेसं अर्थातच नव्हतंच. आणि यापेक्षा साथही जास्त मोठ्या प्रमाणात वाढली नाही सेकंड. त्यामुळे आपण थोडंसं कुठे ना कुठेतरी तेवढी हानी झाली नाही असं म्हणावं लागेल. पण अनेक लोकांना ऑक्सिजनही मिळालं नाही आणि जवळजवळ 75% लोकांना रेमडेसिवीर मिळालं नाही असं आपण थेटपणे म्हणू शकतो ह्या आकडेवारीच्या याच्यानुसार बघितलं तर. इतरही गोष्टी होत्या, मॅनपॉवर आहे, इन्व्हेस्टिगेशन्स असतील, ह्या तपासण्या असतील, RT-PCR, रॅपिड अँटीजन वगैरे यांचाही तुटवडा होता, ते आपल्या सर्वांना माहिती आहे. तर अशा ही यादी फार मोठी आहे. हे सगळं डिटेलमध्ये याच्यासाठी सांगतोय आकडेवारी सहित की नुसतं ऑक्सिजन कमी पडलं असं म्हटल्यानंतर तो काही विशेष अंदाज कुणाला येत नाहीये. त्याच्यामुळे ह्या सगळ्या बाकी गोष्टी थोड्या डिटेलिंग करून मी सांगितल्या. तर ह्याच जे काही आकडेवारी आहे ती कदाचित पुढच्या वेव्ह मध्ये कामाला यायला हवी, तसं प्लॅनिंग व्हायला हवं असं गरजेचं आहे. देवेंद्र सर. हा, थँक्यू. ऑक्सिजनचे बेड्स, व्हेंटिलेटर्स आणि अतिदक्षता विभाग या सर्व आघाड्यांवरती रुग्णांची किती हेळसांड झाली त्याची दृश्य आपण पाहिलेली आहेत. म्हणजे अनेक मोठमोठ्या हॉस्पिटल्समध्ये बेड्स उपलब्ध नव्हते म्हणून रुग्ण खाली फरशीवरती बघायला मिळाले.
बाहेर गार्डन मध्ये बसून, रस्त्यावरती बसून, 4 व्हीलर्स मध्ये बसून रुग्णांना ऑक्सिजन लावलं गेलेलं आहे. ही दृश्य आपण पाहिलेली आहे. तर हा तुमचा जो एक अनुभव राहिलेला आहे डॉक्टर साहेब, जो तुम्ही इथे शेअर केला, मी पुन्हा एकदा त्याच्या आर्थिक बाजूकडेच जाऊ इच्छितो आणि चांदोरकर सरांना प्रश्न विचारू इच्छितो की मागच्या वर्षभरामध्ये राज्य सरकारच्या वतीने आणि केंद्र सरकारच्या वतीने सुद्धा वेळोवेळी कोरोना महामारीच्या संकटाचा सामना करण्यासाठी म्हणून अनेक पॅकेजेस जाहीर केल्या गेलेल्या आहेत आणि त्याची जाहिरातबाजी देखील झालेली आहे. परंतु प्रत्यक्ष ग्राउंड रियालिटी जर पाहिली तर जाहीर केले जाणारे पॅकेज आणि जमिनी वास्तव यामधला जो एक मोठा फरक बघायला मिळतो, जी तफावत आपल्याला बघायला मिळते, त्या पार्श्वभूमीवर मी चांदोरकर सरांना नक्कीच प्रश्न विचारेन की हे जे दावे केले जातात पॅकेजचे, तो पैसा जातो कुठे किंवा तो पुरेसा नाही का? आपण काय सांगाल सर? भारताच्या वित्तमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी गेल्या वर्षी ज्याला इन्स्टॉलमेंट म्हणता येतील अशा अनेक इन्स्टॉलमेंट, मला वाटतं 7 का 8 वेळा त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतल्या आणि पॅकेज नंबर 3, पॅकेज नंबर 4 वगैरे असं करत एक संपूर्ण पॅकेज किंवा त्यांची मदत योजना केंद्र सरकारची ही जाहीर केली होती आणि असा दावा केला होता की आमचं पॅकेज सगळा, त्याच्यातल्या ज्या काही अमाऊंट्स इन्व्हॉल्ड आहेत त्या 20 लाख कोटी एवढं ते पॅकेज आहे. आता याची जर समजा फोड केली की हे 20 लाख कोटीची संख्या येते कुठून, तर असं दिसेल आपल्याला की आरबीआयनी केलेल्या अनेक उपाययोजना, बँकांना दिलेल्या मदत योजना, बँकांनी अनेक कर्जदारांना जी काही कर्ज रिशेड्यूल करून दिली त्याच्यात असलेल्या अमाऊंट्स किंवा मुद्रासारख्या योजना खूप मोठ्या प्रमाणावरती राबवल्या गेल्या आणि त्याला गव्हर्नमेंट गॅरंटी आहे असं सांगितलं गेलं, त्याच्या अमाऊंट्स 20 लाखापैकी जवळपास 17 ते 17.5 लाख कोटी रुपये हे असे अप्रत्यक्ष मदतीतून आलेले होते आणि ज्याला प्रत्यक्ष मदत म्हणतात ती 2 किंवा 2.5 लाख कोटी रुपये फक्त होती. आता मुद्दा असा आहे की ज्यावेळी आपण मदत असं म्हणतो, त्यावेळी मदत करायची असं म्हणतो, त्यावेळी ग्राउंड रियालिटी लक्षात घेऊनच त्या मदत योजना आखल्या गेल्या पाहिजेत. उदाहरणार्थ भारतामध्ये जवळपास 80 ते 90% लोकसंख्या ही ज्याला अनौपचारिक क्षेत्र म्हणतात अशा क्षेत्रामध्ये आपली उपजीविका शोधत असते, ज्याला MSME म्हणतात, मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस, म्हणजे सूक्ष्म, लघु आणि मध्यम आकाराचे उद्योग. ह्याच्यामध्ये खूप मोठा रोजगार तयार होतो. किंवा आपल्याकडे स्वयंरोजगार आहेत. स्वयंरोजगार म्हणजे अगदी नाक्यावरच्या मोच्यापासून ते छोटे मोठे वडापावची गाडी असेल शहरामध्ये किंवा ग्रामीण भागातले असतील, असे जवळपास 7 कोटी व्यक्ती ह्या स्वयंरोजगारी आहेत. एक स्वयंरोजगारी व्यक्ती समजा 4 ते 5 त्याच्या कुटुंबियांचं हे करत असेल, जबाबदारी घेत असेल, तर एक 35 कोटी 40 कोटी लोकसंख्या ही स्वयंरोजगारावरती अवलंबून आहे. स्थलांतरितांची संख्या खूप मोठी आहे. 10 कोटी आपल्या देशामध्ये 10 कोटी स्थलांतरित आहेत, म्हणजे जे आपलं कुटुंब दुसरीकडे ठेवून रोजगारासाठी अजून कुठेतरी आहेत. असे 10 कोटी जवळपास आहेत. या सगळ्यांचे प्रश्न काय आहेत असं ज्यावेळी आपल्याला लक्षात घेतलं असतं, तर मला असं वाटतं पॅकेज वेगळ्या पद्धतीने अंमलात आणलं असतं किंवा त्याचं जे काय
पॅकेजचं काय डिझाईन आहे ते वेगळ्या पद्धतीने करावं लागलं असतं. उदाहरणार्थ स्थलांतरित ज्यावेळी पायी निघाले आणि मिळेल त्यावेळी वाहनं पण बंद होती, रेल्वे बंद होती, खूप हृदयद्रावक दृश्य आपण बघितली. तर स्थलांतरितांची जी गोची होती ते ज्या जागी राहत होते, अर्थात ते भाड्याची घरं होती, तर त्याचं काय 2-4 हजार रुपये झोपडपट्टीत असेल, निम्न मध्यमवर्गीय ह्याच्यामध्ये असेल, भाडी थकली आणि भाड्यासाठी तगादा लावला आणि म्हणून त्यांना ते तिथनं निघावं लागलं. म्हणजे ह्या लोकांना जर त्या काळात जर कसं थोपवता येईल किंवा त्यांचे जे काही रोजगार आणि स्वयंरोजगार आहेत ते त्या पातळीवरती, स्थानिक पातळीवरती कसे अंमलात आणता येतील असा जर निकष मदत योजनांचा ठेवला असता तर मला असं वाटतं मदत योजना अतिशय वेगळ्या पद्धतीने राबवल्या गेल्या असतात. त्याच्यामुळे 20 लाखाचा आकडाचा जर ब्रेकडाऊन केला तर त्यातली अप्रत्यक्ष मदत ही जवळपास 80 ते 90% आहे आणि फक्त 10 ते 15% मदत ही प्रत्यक्ष स्वरूपातली आहे. ह्याच्यात मला असं वाटतं की त्याच्या मर्यादा स्पष्ट होतात. त्याच्याही पुढे मूलभूत जो प्रश्न मला असं वाटतं की आर्थिक हाहाकाराचा सगळा जो प्रश्न आहे, अतिशय प्रीमॅच्युअर्ड, अतिशय अपरिपक्व स्थितीमध्ये अतिशय नाट्यपूर्ण पद्धतीने आपल्याकडे संपूर्ण देशाला कवेत घेऊन लॉकडाऊन केला गेला. सगळ्या आर्थिक हाहाकाराचं मूळ त्या निर्णयामध्ये आहे. खरं तर शासनकर्ते पण बरंच काही शिकले गेल्यात 1.5 वर्षामध्ये. उदाहरणार्थ आता महाराष्ट्र सरकारचा जो काही अप्रोच आहे तो मला असं वाटतं अतिशय समर्पक असा अप्रोच आहे की एवढा मोठा देश हा म्हणजे कोरोनाची जे काही गांभीर्य आहे ते सगळ्या 130 कोटी लोकांसाठी आणि अगदी नॉर्थ ईस्ट पासून ते केरळापर्यंत आणि राजस्थान सारख्या वाळवंटी प्रदेशापासून ते आदिवासी जंगल आणि तत्सम ह्याच्यात राहणाऱ्या आदिवासी लोकांपर्यंत आणि शहरी झोपडपट्ट्यांपासून ते शेतीपर्यंत असं नाहीये ना, असं त्यावेळी पण नव्हतं आणि आज पण नाहीये. त्याच्यामुळे त्याचं डिसॲग्रिगेशन करणं, हा समजा एक जिल्हा एक हा युनिट जर मानला तर त्या जिल्ह्यातली करोनाचं गांभीर्य मापायचे निकष काय आहेत ते ठरवा आणि त्या निकषांवरती आधारित त्याचं ग्रेडेशन करा, जे आता महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी करायचा प्रयत्न केलाय. मला असं वाटतं ते अधिक, आणि त्याच्यावरती तुम्ही लॉकडाऊनची सिव्हिअरिटी ठरवा, कारण लॉकडाऊनची सिव्हिअरिटीचा संबंध लाईव्हलीहूडशी आहे, अशी ती सगळी थॉट प्रोसेस आहे. त्यामुळे कोरोनाची साथ आली आहे, त्याच्यामुळे आर्थिक हाहाकार उडाला, मग मदतीचं पॅकेज कुठलं होतं आणि असे प्रश्न ते सुटे नाहीच बघता येणार. पूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये हाहाकार ओढण्याची मुळं ही अपरिपक्व अवस्थेमध्ये नाट्यपूर्ण पद्धतीने संपूर्ण देश जणू काही एक युनिट आहे असं गृहीत धरून लॉकडाऊन अनेक आठवडे जो लावला गेला त्याच्यात आर्थिक हाहाकाराची मुळं आहेत. मला असं वाटतं ह्याच्याही पुढे जर सरकार, केंद्र सरकार किंवा राज्य सरकारला हे जर करायचं असेल आर्थिक, मी परत म्हणेन की कोरोनाची झालेली लागण आणि त्याचा मृत्यूदर कसा कमीत कमी ठेवायचा हे मेडिकल एक्सपर्ट्स करतायत. आपल्या समोर आपल्या पॅनेलमध्ये एक डॉक्टर आहेत, ते त्याच्यामध्ये त्यांचे एक महत्वाचे हे आहेत, सहभागी झालेले आहेत. असे अनेक लाखो वैद्यकीय क्षेत्रातले लोक ते करतायत आणि ते करत राहतील. आपण त्यांच्यावरती विश्वास ठेवूया. मुद्दा कोरोनाची लागण झालेल्यांचा फक्त नाहीये, ज्यांना कोरोनाची लागण झालेली नाहीये त्यांच्या वेदना आणि त्यांच्या यातना आणि त्यांची दुःख ही त्याच्याही पेक्षा खूप मोठी आहेत आणि त्यांची संख्या खूप जास्त आहे. आणि तिथे संबंध आर्थिक व्यवस्थापनाचा येतो आणि आर्थिक गैरव्यवस्थापनाचा येतो. त्याच्यामुळे भविष्य काळामध्ये मला असं वाटतं की केंद्र आणि राज्य सरकारनी आर्थिक हाहाकाराकडे तेवढंच लक्ष दिलं पाहिजे. आपल्याकडे पूर्ण लक्ष हे कोरोना केंद्रित असं राहिलं, कारण ते गरजेचं देखील होतं एका परीने, परंतु ह्याच्या पुढच्या आर्थिक अर्थव्यवस्थेतील हस्तक्षेपाच्या जागा शोधताना मी परत म्हणेन, जसं डॉक्टर साहेबांनी सांगितलं की तिसरी लाट येणार आहे हे गृहीत धरून अर्थव्यवस्थापन किंवा अर्थव्यवस्थेचं व्यवस्थापन करण्याची गरज आहे. सगळं संपलं जे आपण
वी वेर कॉट अनअवेअर मधल्या काळात पहिली लाट येऊन दुसऱ्या काळात, ती 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 हे रिपीट न करता अर्थव्यवस्थेचं पूर्ण नियोजन, हे व्यवस्थापन हे तिसरी लाट येणार आहे हे गृहीत धरून केलं गेलं पाहिजे. त्याच्यातलं दुसरं सूत्र मी मगाशी त्याचं सुतोवाच केलं की गांभीर्याचे काही निकष ठरवून त्याप्रमाणे त्याचं ग्रेडेशन करून आपल्याकडे अनेक तरुण होतकरू IAS ऑफिसर्स आहेत. जिल्ह्याच्या पातळीवरती अनेक जिल्हा हे जर युनिट धरलं आणि जिल्ह्याच्या पातळीवरती अर्थव्यवस्थेचं व्यवस्थापन कसं करता येईल, कारण आपला हा देश अतिशय हेट्रोजिनस आहे, प्रचंड हेट्रोजिनस आहे. पाण्याचे स्रोत, नैसर्गिक साधनसामुग्री, शेती आधारित व्यवस्था का उद्योगांची व्यवस्था का सेवा क्षेत्र, गरिबांचं प्रमाण, कितीतरी गोष्टी आहेत. त्या एवढ्या सगळ्या देशाला एका प्रकारचं आर्थिक पॅकेजची भाषा करणं हे मला असं वाटतं चुकीचं आहे. जिल्हा, मी एक उदाहरण म्हणून देतोय, जिल्हा एक युनिट, मी काही त्यातला एक्सपर्ट नाहीये, परंतु जिल्हा हे युनिट समजा धरलं तर जिल्ह्याच्या पातळीवरती बँकर्स असतील, उद्योजक असतील, तिथले वेगवेगळ्या व्यापारांच्या संघटना असतील, राजकीय कार्यकर्ते असतील, अशा सगळ्यांना एकत्र घेऊन जिल्ह्याचं आर्थिक नियोजन पुढच्या वर्षभरासाठी किमान, की कोरोनाची लाट परत येणार आहे अशा पद्धतीने बघण्याची गरज आहे. मी शेवटचा एक मुद्दा मांडतो, तो आहे की मी परत म्हणेन की सरकारनी सामान्य नागरिकांच्या अकाउंटमध्ये 1000-2000 रुपये सारखे क्रेडिट करणं हा उपाय नाहीये, हे बँडेड आहे. म्हणजे एखादी जखम झाल्यानंतर जसं एक आपण बँडेड लावतो तशा पद्धतीची आहे, त्याची गरज असेल आहे देखील. मुद्दा तो नाहीये, मुद्दा अधिक मूलभूत आहे की लोकांना प्रोडक्टिव्ह काम देणं, लोकांच्या हाताला उत्पादक असं काम मिळणं, त्या कामातून त्यांना किमान त्यांचं जे काही राहणीमान आहे ते टिकवण्यासाठी त्यांना उत्पन्न मिळणं, हे केंद्रस्थानी ठेवलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी सरकारने खूप मोठ्या प्रमाणावरती रोजगार निर्मिती, ग्रामीण भागामध्ये मनरेगा आहे तशाच पद्धतीची रोजगार हमी योजना शहरी भागामध्ये होऊ शकते, कारण आपल्याकडे जवळपास 40 ते 50 कोटी लोक हे 5 ते 6 हजार शहरांमध्ये आहेत. त्याच्यात तरुणांची संख्या खूप मोठी आहे आणि ह्या सगळ्यांना हाताला काम मिळणं खूप गरजेचं आहे. इट इज नॉट अबाउट कॅश, की तुम्ही कॅश द्या आणि सुट्टी, कारण जर हाताला काम नसेल दोन गोष्टी होतात. एक म्हणजे मानसिक प्रश्न तयार होतात व्यक्तीच्या पातळीवरती, कुटुंबाच्या पातळीवरती, आणि दुसऱ्या बाजूला हे ज्यावेळी उत्पादक कामं काढली जातील आणि लोकांना त्याच्यामध्ये एंगेज केलं जाईल, त्याच्यातून मूल्यवृद्धी होते, त्याच्यातून व्हॅल्यू ॲडिशन होते, त्याच्यातून GDP मध्ये भर घातली जाते, त्याच्यातून केंद्र आणि राज्य सरकारचं कर संकलन वाढू शकतं. असं ते अर्थव्यवस्थेचं सायकल आहे. इट्स नॉट अबाउट की तुम्ही धडाधड 2-2 हजार रुपये द्या आणि सगळे काही प्रश्न सुटतील, असं नाही. त्याच्यामुळे हस्तक्षेपाच्या जागा ह्या सगळ्या मी ज्या काय फ्लॅग ऑफ करतो त्या आहेत. आणि मला असं वाटतं की ह्याचं जर सजगपणा धोरणकर्त्यांनी जर ठेवला तर मला असं वाटतं की मी परत म्हणेन की कोरोनाला हँडल करण्याचं सगळं जे आहे ते वैद्यकीय क्षेत्रातील लोकांकडे सोपवावं. ते अतिशय अनेक जणांनी आपले प्राण गमावलेत, त्याच्यामुळे त्यांची जी काही बांधिलकी आहे ती खूप मोठी आहे. ते करतील, त्यांना सगळा सपोर्ट आपण देऊया म्हणजे एक राष्ट्र म्हणून. पण दुसऱ्या बाजूला कोरोनाच्या पलीकडे कोरोना लागण न झालेले 20 ते 30 पटीनी लोक आहेत, त्यांच्या दुःख वेदनांची मुळं ही अर्थव्यवस्थेच्या गैरव्यवस्थापनामध्ये आहेत आणि म्हणून हे हस्तक्षेप केले पाहिजे. थँक्यू. हाच मुद्दा घेऊन मी डॉक्टर सर्वदेनकडे जातो. तिसऱ्या लाटेच्या संदर्भात अनेक तज्ज्ञांनी वेगवेगळ्या आशंका व्यक्त केलेल्या आहेत. आपण दोघांच्याही चर्चेमध्ये देखील तो मुद्दा आलेला आहे. तिसऱ्या लाटेचं जर संकट येणार असेल तर ते विचारात घेऊन शासनाच्या पातळीवर, आरोग्य व्यवस्थेच्या पातळीवर आणि एकूणच नागरिक असतील किंवा विविध स्वयंसेवी संस्था असतील यांना सुद्धा विचारात घेऊन आपण या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करत असताना कोणत्या प्रकारचं नियोजन करायला पाहिजे, कोणत्या विशेष बाबींवरती आपण लक्ष केंद्रित करायला पाहिजे
आणि हे नियोजन करत असताना 2 मुद्दे महत्वाचे मला वाटतात. एक लसीकरणाचा मुद्दा आणि दुसरा म्हणजे तिसऱ्या लाटेच्या संदर्भात जो धोका व्यक्त केला जातो आहे लहान मुलांच्या बाबतीत. तर त्या बाबतीत आपण काय सांगू शकतो? सर, मागे आपण जसं बोललो किंवा आतापर्यंतची चर्चा, जे संजीव सर सांगतायत म्हणा किंवा त्यांनी सर्वार्थाने ह्या साथीमध्ये काय कुठल्या कुठल्या प्रकारच्या पातळ्यांवरती लोकांची हानी होत आहे, गैरसोय होत आहे वगैरे, ह्या सगळ्याच बाबतीत सरांनी चांगली मांडणी केलेली आहे. मी ह्यातील वैद्यकीय बाबतीमध्ये काय गैरव्यवस्थापन कदाचित झालेलं आहे, होत आहे, होईल पुढे, या बाबतीत एक अंदाज बांधत आहे, परिस्थिती पुढे मांडण्याचा प्रयत्न करत आहे. तर ही एक बाब झाली. आणि प्रत्यक्ष काही राजकीय लोक किंवा ज्या शासन हे सगळं घडून आणेल किंवा नाही, या बाबतीत खूपच हे सगळं आशावादी वाटत नाही तेवढं. कारण ह्या वेव्ज येणार आहेत किंवा नाही एवढा पुरता हा प्रश्न नाही. कुठलाही एखादा साथतज्ञ सहजच सांगेल की हे याचं पुढचं मार्गक्रमण कसं असेल. समजा मी तर एक MD मेडिसिन आहे, साथतज्ञ हे याच्यात पुन्हा एक्सपर्टाईज असते, त्यांचे अभ्यास असतात, त्यांचे संशोधन असतात वगैरे. किंवा मुख्य प्रश्न असा पडतो मला की ह्या एक्सपर्ट्स नसतील असं तर काही म्हणता येणार नाही आपल्याला. जगभरातले एक्सपर्ट्स आपण हायर करू शकतो या स्थितीमध्ये. एक्सपर्ट्स तर आहेत. प्रश्न हा आहे की ज्यांनी हे सगळं घडवून आणायला पाहिजे, शासन प्रशासन, यांच्याकडे तशा टाईपचा सायंटिफिक टेम्परमेंट आहे का, सायंटिफिक अप्रोच आहे का, ह्यांचं पूर्ण तशा पद्धतीने एकंदरीत अप्रोच आहे का, लोकांचं कल्याण यांना खरंच हवं आहे का, असं एक थोडं ओव्हर स्टेटमेंट आपण इथे करूयात. म्हणजे मूळ मुद्दा तर आहे की ह्यांनी आधी स्वतः पुढच्या लाटेसाठी, हे काही एकमेव संकट असेल अशातला भाग नाही, अशा टाईपचे संकट कदाचित ह्या येत राहतील, होत राहील ह्या सगळ्या गोष्टी. ह्यांनी यांच्या स्वतःचं ॲटिट्यूड म्हणा किंवा एक यांची जी बांधिलकी आहे ज्याच्यासाठी आपण त्यांना तिथं बसवलेलं आहे, या बाबतीत एक स्वतःचं यांचं एक आत्मचिंतन यांनी स्वतः करायला हवं आहे. यांचं जर ॲटिट्यूड बदललं, थोडं जास्त सायंटिफिक आणि जास्त लोकोपयोगी विचार जर यांचा झाला एनकेन प्रकारे, कसं होईल हा मुद्दाच आहे. तर मग कुठे तिथून हा प्रश्न सॉल्व्ह व्हायला सुरुवात होतो. निव्वळ हे कमी पडलं, ते कमी पडलं, किंवा मग इकॉनॉमिकली आपण ह्या बाबतीमध्ये असा आपला ऱ्हास झाला वगैरे, हे तर ठीकच आहे. पण हे होण्यासाठी आधी वरचं टोक जे टॉप कडून सुरुवात करावी लागेल, तिथं कुठेतरी त्यांच्यात बदल घडायला पाहिजे. तो कसा घडवून आणायचा हा वेगळा मुद्दा. आता म्हणजे यांनी थोडं सिरियस व्हायला पाहिजे, एक्सपर्ट्सचं ओपिनियनलाच फक्त महत्व द्यायला पाहिजे, आणि त्या अनुषंगानं मग जे काही प्लॅनिंग करणारे लोक असतील, त्या प्लॅनिंग करण्यातले बेस्ट पकडून त्यांनी हा सगळा तिढा तिसऱ्या लाटेचा, चौथ्या लाटेचा हा काय असू शकतो आणि तो कसा सोडवायला पाहिजे, त्यातही त्यांनी मॅक्झिमम, जसं संजीव सर म्हटले, जे काही वाईटातली वाईट स्थिती येऊ शकते ती गृहीत धरून मग प्लॅनिंग करायला पाहिजे. म्हणजे एकदमच आपण ऑप्टिमिस्टिक राहायचं किंवा एकदमच गोष्टींना नकार द्यायचा आणि जिंकलो म्हणून ओरडत सुटायचं, ह्याला तर काही, म्हणजे हे तर निव्वळच गावढळपणा झाला. आता संसाधनांची उपलब्धताबद्दल आपण पुरेसं बोललोय, आणि ह्यात पुन्हा तिसऱ्या वेव्ह मध्ये हा आताचा जो पीक यांनी गाठला 4 लाख वगैरे, तो कदाचित पुढच्या वेळी तो जास्तही असू शकतो. जर तिसरी वेव्ह समजा गृहीत धरूत की ती थोडी फर्स्ट वेव्ह सारखी छोटी राहिली किंवा कमी राहिली, तर ती चौथी वेव्ह मग लागलीच येईल आणि ती मोठी असू शकते, किंवा मग ती पण त्या याची, म्हणजे तिसरी आणि चौथी अशा मोठ्या वेव्ह येतील जर तिसरी छोटी राहिली तर तुलनेने, आणि तिसरी वेव्ह जर दुसऱ्या वेव्ह पेक्षाही थोडी मोठी असेल तर चौथी वेव्ह मग थोडी छोटी राहील. आणि मी जे म्हटलं इनिशियलीच की अजूनही अर्ध मार्गक्रमण किंवा अर्धे लोक अजूनही संक्रमित होणं बाकी आहे. 30 तर होणारच नाही 100 पैकी, आणि उरले 70, त्यापैकी 35 झाले, 35 बाकी आहेत, असं मी थोडक्यात म्हटलं होतं पहिल्या माझ्या मुद्द्यामध्ये. तर अजूनही एवढं जेव्हा बाकीच आहे सगळं, तर आधी तर हा प्रश्न समजून घ्यावा लागेल की हे अजून शिल्लक आहे आणि हे संकट आपल्यावरती अजून येणार आहे. ही वास्तविकता आधी समजून घ्यावी लागेल. स्वतःची मेंटॅलिटी चेंज करावी लागेल, स्वतःचं विल पॉवर वाढवावं लागेल, प्लॅनिंग आपण हे सगळं करू शकतो अशा याच्यात यावं लागेल. आणि जो काही यांचे असतील प्रश्न ते मिटून यांनी एकत्रित येऊन सर्वांची मदत घेऊन वेगवेगळ्या फील्ड मधल्या प्लॅनिंग करायला पाहिजे. बाकी काही मुद्दे नाहीत, फक्त मॅन पॉवर
एकदमच सडनली वाढवणं अवघड जाणार अर्थातच. ते शक्यच नाही की तुम्ही ट्रेंड मॅनपॉवर जो आहे तो मग पॅरामेडिक्स असतील किंवा मग नर्सिंग स्टाफ असेल किंवा डॉक्टरांशी संबंधित बाब असेल, मॅनपॉवर तुम्ही क्विकली वाढू शकणार नाही. मॅनपॉवर हा ओव्हरलोड होईलही आणि तो तसा आवश्यकही राहील. पण इतर बाबतीमध्ये पुन्हा दुसऱ्या वेव्ह सारखी परिस्थिती, पहिल्या वेव्ह सारखी परिस्थिती येऊ नये असं वाटत असेल तर बेड्स मला वाटतं 30 ते 40, मी काही कॅल्क्युलेशन केले त्यानुसार 30-40 लोकसंख्या, 30-40 लाख लोकसंख्या असलेले जे जिल्हे आहेत त्या ठिकाणी 500 बेड ते 1000 बेडचं जर ऑक्सिजन सपोर्टेड बेड जर तयार केले, म्हणजे यात एक 200-300 बेडचं आयसीयू पकडा तुम्ही, 200 बेड समजा ऑक्सिजन सपोर्टेड, 300 बेड आणि बाकी काही बेड, असं जर 1000 बेडचं जर काही असे जम्बो हॉस्पिटल्स उघडता आले प्रत्येक जिल्हा पातळीवर म्हणतोय मी, तर अशा ज्यांची लोकसंख्या आहे असं 30-40 लाख, अदरवाईज 300-500 बेडचे पण हॉस्पिटल्स कमी लोकसंख्येच्या ठिकाणी उभे करता येऊ शकतात. ह्यानी लोकांची जी प्रायव्हेट वरची डिपेंडन्सी कमी होईल, गव्हर्नमेंटमध्ये एकतर त्यांचे इलाज होतील आणि नंबर ऑफ बेड जास्त अवेलेबल असतील. आता ह्यावेळी दुसऱ्या वेव्ह मध्ये नॉन कोविड पेशंट कमी होते काही कारणांनी, त्यामुळे थोडंसं बेड्स पुरले बऱ्यापैकी, थोडेसे झाले असं ग्रेड धरू. तिसरी वेव्ह जर जास्त मोठी आली तर यावेळीच आपण मार्जिनल होतो, तर पुढच्या वेळी तर बेड बऱ्याच प्रमाणात कमी पडू शकतात. तर त्या अनुषंगाने मी हे एक सांगतोय की 500 तरी बेडचं कमीत कमी प्रत्येक जिल्हा लेवलला हॉस्पिटल उभं करायला हरकत नाही. तो खर्च त्यांचा वाया जाणार नाही, ते त्यांना पुन्हा लोकांच्या याच्यात सेवेसाठी ते हॉस्पिटल्स उपलब्ध असतीलच पुढे सुद्धा. दुसरा मुद्दा आहे हे ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर, ते तर फारच सरळ कुठलाही एखादा चांगला प्लॅनर जो आहे तो बसून त्यांना त्याचं नियोजन लावून देऊ शकतो, जर तसा एखादा व्यक्ती त्यांनी तसं जे काही पॅनल त्यांनी निर्माण केलं. तो टेक्निकल मुद्दे आहेत ते त्यांनी सोडवायलाच हवेत, ऑक्सिजनचे, रेमडेसिवीर आणि इतर जे काही औषधी लागतील. एक मुद्दा जो तुम्ही दुसरा प्रश्न विचारला तो म्हणजे व्हॅक्सिनचा रोल, हा मुद्दा महत्वाचा आहे. आता व्हॅक्सिन हे एक असं शस्त्र आहे आपल्याकडे की जे पूर्णपणे तिसरी वेव, चौथी, कुठलीही वेव जी आहे ती याच्या पुढची टाळू शकतो आपण ती वेव, पण हे फारच म्हणजे असं शक्यप्राय गोष्ट नाहीये. कारण जर आपण ग्राफ बघितला पर डे व्हॅक्सिनेशन आपण किती करू शकलो, नुसतं व्हॅक्सिन द्या असं म्हणून होणार नाही. व्हॅक्सिन प्रोडक्शन व्हायला पाहिजे, पहिला मुद्दा. त्याची एक स्वतःची कॅपॅसिटी आहे. कितीही लिमिट, म्हणजे ज्याची एक स्वतःची लिमिट असणार त्याच्या वर जाण्यासाठी पुन्हा आणखी प्रयत्न करावे लागतील आपल्याला. पर डे हे असणार प्रोडक्शनची एक लिमिट. दुसरी गोष्ट आहे, त्याला पुन्हा आपल्याला इतर ठिकाणी त्याला सप्लाय करावं लागेल, त्याच्यानंतर ती सप्लाय चेन लागेल, त्याच्यानंतर त्यासाठी मॅनपॉवर लागेल की तेवढी यंत्रणा लागेल, ती लोकांना ते व्हॅक्सिन आपल्याला द्यावं लागेल. लोकांमध्ये मी पहिल्यांदाच बोललो त्याप्रमाणे तेवढं एज्युकेशन लागेल की ते व्हॅक्सिन त्यांनी घेतली पाहिजे. आता व्हॅक्सिनचा मी तो पर डे किती यांनी देऊ शकलो आपण भारतभरामध्ये ह्याचा अभ्यास केला तर ते असं लक्षात येत आहे की साधारण रोजचे 5 लाख पासून ते जवळजवळ 50 तर नाही पण एक 40 लाख पर डे पर्यंत आपण व्हॅक्सिनेट केलेलं आहे. आता याचा ऍव्हरेज जर बघितला, हे 30 लाख 40 लाख तर फारच क्वचित प्रसंगी आपण तेवढे व्हॅक्सिन देऊ शकलो, कदाचित तो सप्लाय झाला असेल त्या दिवशी. तर एक साधारण आपण 10 लाख ही गती पकडली पर डे, तरी देखील आपण एक 3 कोटी लस देऊ शकायला लागतो एका महिन्यामध्ये. तर तिसरी आणखी 3 महिन्यामध्ये, 4 महिन्यामध्ये, 5 महिन्यात, 4 महिन्यात पुढची लाट येणार आहे असं गृहीत धरलं तर आपण फार तर 12 कोटी लोकांपर्यंत आणखी लस पोहोचू शकू, तोही एक डोस. यात जर आपण पकडले की दोन्ही डोस देण्याचा आपण प्रयत्न केला तर 6 कोटी लोकांना आपण व्हॅक्सिनेट करू शकतो. 12 कोटी डोस देऊ शकायला होता आपण पुढच्या 3-4 महिन्यामध्ये जर गणित मांडलं तर आपण. तर आतापर्यंत हालाकी आपण 20 कोटी लोकांना एक डोस दिलेला आहे आतापर्यंत. म्हणजे कधीपासून साधारण जानेवारीपासून आपलं लसीकरणाची मोहीम चालू आहे आपली, ते आता आहे चालू जून. या 6 महिन्यामध्ये आपण 20 कोटी लोकांना 2 डोस दिलेत आणि एक 4-5 कोटी लोकांना 4-5 कोटी लोकांना एक डोस गेलाय, आणि 20 कोटी लोकांना एक डोस गेले आणि 4-5 कोटी लोकांना दोन्ही डोस गेलेत समजा. असं एकूण 20 कोटीपैकी 5 कोटींना दोन्ही डोस गेलेले आहे. आता आपली एकूण लोकसंख्या बघा, आपली देण्याची गती जी आहे ती एक ऍव्हरेज मध्ये मी 10 लाख पकडतो समजा, फॉर ऑल डेजला आपण जर एक सरासरी घेतली, एखाद्या दिवशी जास्त देऊ एखाद्या दिवशी कमी देऊ, तर त्या हिशोबाने जरी गेलं तर आपण एक 12 कोटी डोस तेवढे देऊ शकायला लागलो. यात एक स्ट्रॅटर्जी अशी असू शकते, आता त्याचं काही मी एक्सपर्ट नाहीये, पण एक अंदाजे आपण एक कॉमन सेन्सनी गणित मांडलं
असंही आपण कोविशिल्डच आहे, 90% आपण जे काही व्हॅक्सिन दिलेले आहेत आतापर्यंत डोसेस, त्यात 90% कोविशिल्डच वापरलेले. आता काही रिसर्चर्सनी सांगितलेलं आहे की 3 महिन्यानंतर जरी डोस देण्यात आला व्हॅक्सिनचा, कोविशिल्डचा खास करून, 3 किंवा 4 महिन्यानंतर सुद्धा दुसरा डोस घेतला तरी इम्युनिटी मेंटेन राहते किंवा आपल्याला फायदा होतो. हालाकी एका डोस नंतर सुद्धा 60-70% इम्युनिटी येते. आजार जरी झाला तरी तो सौम्य राहतो, हे रिसर्चच्या अंती असं निदर्शनास आलेलं आहे. म्हणजे मी फक्त माझ्याकडून बोलतोय अशातला भाग नाही. आणि गंभीर आजार होण्याचं, मृत्यू होण्याची शक्यता खूपच म्हणजे जवळजवळ नाहीच, असं जर आपण डोस दोन्ही डोस घेतले तर. एक डोस घेतला तरी 60-70% पर्यंतचं प्रोटेक्शन आहे. तर सरळ सरळ कॉमन सेन्सची स्ट्रॅटेजी असं असायला पाहिजे की भारतात जसं मी इनिशियली सांगितलं की 70% लोक बाधित झाल्यानंतर साथ थांबेल, बाधित तरी व्हावे लागतील, नाही तर वॅक्सिनेट तरी करावं लागेल, दोन्हीपैकी एक. तर 100 कोटी हा आकडा पुढे येतो. 100 कोटी पैकी आपल्याला जे काही आता बाकी शिल्लक आहेत लोक, काही व्हॅक्सिनेट झालेले आहेत, काही इन्फेक्ट झालेले आहेत वगैरे, तर एक उर्वरित लोकांना, आपल्याला 50 कोटी लोकांना जर काही लसी द्यायच्या असतील अजूनही, तर कोविशिल्डचा वापर करायला पाहिजे आणि दुसरा डोस सरळ 4 महिन्यानंतर प्लॅन करायला पाहिजे. म्हणजे पुढील 4 महिन्यामध्ये आतापर्यंत जे काही आपण ज्यांना 20 कोटी लोकांना एकच डोस दिलाय, त्यांचा सेकंड डोसची जबाबदारी आपल्यावरती आता राहणार या 4 महिन्यामध्ये. आणि पुढच्या 4 महिन्यामध्ये आपण कोविशिल्डचा पहिला डोस अनेकांना पोहोचवायला पाहिजे, 50 कोटी लोकांपर्यंत तो पहिला डोस द्यायला पाहिजे. म्हणजे दुसरा डोस कधी येणार, आपण आज पासून सुरू करतोय, जून पासून, 1 जून पासून, तर समजा एक प्लॅन्ड टार्गेटेड अप्रोच, 4 महिन्यानंतर त्याला दुसरा डोस आपल्याला जबाबदारी आपल्यावरती यायला लागली. पहिला डोस हा सर्व दूर पोहोचवायला पाहिजे, प्रत्येकापर्यंत तो जायला पाहिजे, असं माझं मत आहे. कोविशिल्डचाच वापर व्हायला पाहिजे. 4 महिन्यानंतर दुसरा डोस आहे, सोपं सुलभ होऊन चाललंय. वेव आल्याच्या नंतर मग जो काही प्रमाणात वेव येईल, वेव आपण जर वॅक्सिनेशन हे केलं, ब्रॉडर केलं, जास्त लोकांपर्यंत वॅक्सिन पोहोचली, तर चौथी वेव ही त्याची उंची कमी होणार, म्हणजे त्याच्यामध्ये एकंदरीत इन्फेक्शन्स कमी होणार. हे एकदमच काही अशी जादू झाली आणि आपण सर्वांनाच वॅक्सिनेट केलं असं गृहीत धरूया, तर येणारच नाही चौथी वेव. म्हणजे वॅक्सिनचा दुसरा डोस घेतल्यानंतरही महिनाभर लागतो आपल्याला पूर्ण इम्युनिटी येण्यासाठी, हेही तुम्ही लक्षात घ्या. प्रोडक्शनच्या लेवलला प्रॉब्लेम आहे, प्रोडक्शन तेवढं झालं पाहिजे, ट्रान्सपोर्ट झाला पाहिजे, मॅनपॉवर पाहिजे, लस घेण्यासाठी लोक आले पाहिजे, लस टोचल्यानंतर दुसरा डोसही त्याला भेटला पाहिजे. समजा कोवॅक्सिन आहे तर 1 महिन्यानंतर दुसरा डोसही भेटला पाहिजे. त्यानंतर कुठं त्याला 80% प्रोटेक्शन भेटायला लागलंय. आणि गंभीर आजारापासून तर 100%च भेटायला लागले. पण लक्षणं माइल्ड असतील अशा टाईपचा आजार सुद्धा 80 लोकांना होणारच नाही. समजा 20 लोकांना झाला तर तो माइल्ड इन्फेक्शन होईल. समजा 80% कार्यक्षमता व्हॅक्सिनची, म्हणजे याचा अर्थ असा होतो. तर हे झालं व्हॅक्सिनच्या बाबतीमध्ये. आताही एक 15-16 व्हॅक्सिन जगभरात आहेत, त्यापैकी 3 आपण वापरत आहोत आणि त्यात कोविशिल्डचा वापर जास्त होतो आहे. आणि जवळजवळ 200-300 व्हॅक्सिन अजूनही रिसर्चमध्ये आहेत. चांगली व्हॅक्सिन आपल्याला वेगवेगळ्या स्ट्रेनच्या बाबतीत काम करेल किंवा जास्त इफेक्टिव्ह, एकच सिंगल डोसमध्ये वगैरे अशा टाईपच्या व्हॅक्सिन्स पुढे येतील आज उद्या. आताही आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये व्हॅक्सिनची म्हणजे व्हॅक्सिनचा ट्रायल झालेले आहेत, 3rd ट्रायल, 4th ट्रायल वगैरे, म्हणजे चांगल्या व्हॅक्सिन्स आपल्याकडे आहेत. लोकांनी कोऑपरेट करून जी व्हॅक्सिन असेल, आता कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन दोन्ही बाबतीमध्ये दोन्ही तितक्याच कार्यक्षम आहेत. फायझर आणि स्पुटनिकच्या तुलनेत थोड्या कमी, पण त्या कामाचे आहे. दुसरं कुठलं आपल्याकडे आता सध्या अवेलेबल पण काही नाहीये, त्याच्यामुळे व्हॅक्सिनला टाळायला नकोय. सर्वच लोकांनी पुढे येऊन व्हॅक्सिनचा कोर्स आपला जो आहे, डोसेस जे आहेत ते दोन्ही कम्प्लीट करून घ्यायला पाहिजे. ते त्या बाबतीत कोऑपरेट करणं गरजेचं आहे. जेवढा आपण इतर बाबतीत हे सगळं जे मनावर घेतलं, मास्क आणि बाकी हँड सॅनिटायझेशन, गर्दी टाळणे वगैरे, त्यापेक्षा 1000 पट जास्त महत्वाचे स्वतःला वॅक्सिनेट करून घेणं. वॅक्सिन म्हणजे एक प्रकारचा आर्टिफिशियली आपण त्याला संसर्गच पोहोचवत असतो. वॅक्सिन मध्ये तोच व्हायरस असतो. नोवेल कोरोना व्हायरसचेच काही अंग उपअंग असतात जे आपण स्वतःला टोचून घेतो, त्यातून रोगप्रतिकारक शक्ती तयार होते. ती रोगप्रतिकारक शक्ती मग नैसर्गिक इन्फेक्शनच्या जर होणार असेल तर तिथे त्याच्यापासून आपल्याला आपला बचाव करते. दुसरा डोस याच्यासाठी आवश्यक असतो की पहिल्या डोस नंतर जी इम्युनिटी येते ती 3-4 महिन्यानंतर, 6 महिन्यानंतर थोडी कमी व्हायला लागते. तर ते दुसरा डोस देऊन आपण पुन्हा त्याला बूस्ट करतो, त्याला बूस्टर डोस त्यासाठी आपण म्हणतो. तेव्हा वॅक्सिन हे याच्यामध्ये कॉर्नर स्टोन आहे. आपल्यासारख्या देशाला जिथे लोकसंख्या मोठी आहे, संसाधनांची कमतरता आहे, तरी ह्यांनी तर सरळ सरळ वॅक्सिनवर भर द्यायला पाहिजे. आणि त्याची सर्वोत्तम स्ट्रॅटेजी आता मी माझ्या याच्यातनं सांगितली, यापेक्षाही अधिक उत्तम प्रकारची स्ट्रॅटेजी असू शकते. ती स्ट्रॅटेजी, यांची स्ट्रॅटेजी आपल्याला पहिल्यापासूनच दिसायला लागली.
60च्या वर डोस द्या, मग 45 to 60 करा, मग पुन्हा 18च्या आधीच्या नंतरच्यांना खुलं केलं, पुन्हा बंद करून टाकलं. म्हणजे यांचा इथे म्हणजे नेमका काय प्रॉब्लेम होतोय म्हणजे काही समजायलाच काही स्कोपच नाहीये. अशिक्षित तर आहेतच सगळे हेड्स आपले जे काही राजकारणी बनू, ते तर स्पष्ट दिसत आहे. हा, आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यामुळे येत आहेत किंवा एक्सपर्ट्सकडे दुर्लक्ष होत आहे वगैरे, जे काही मुद्दे असतील, पण ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तिसरा एक मुद्दा तुम्ही मला जो विचारलात तो म्हणजे मुलांच्या बाबतीमध्ये होता. तर याच्या बाबतीत जास्त डाटा उपलब्ध वेळ नाही. कमी आहे डॉक्टर साहेब, अवघा हा, एक एक मिनिट. 2 मिनिटं फक्त. हो, मुलांच्या बाबतीमध्ये जेवढा रिसर्च आतापर्यंत झालेला आहे त्यानुसार मुलांमध्ये इन्फेक्शन होणार नाही अशातला भाग नाही, पण ते सौम्यच राहणार. फक्त ब्राझीलमध्ये जे आहे ते P1 व्हेरियंट आहे किंवा गॅमा व्हेरियंट म्हणतो आपण त्याला. तो व्हेरियंट थोडं मुलांमध्ये जरा जास्त किंवा इतर सर्वांमध्येच तो जास्त गंभीर स्वरूपाचा आजार घडून आणतो आहे, पण तो जगभरात पसरलेला नाही. जेव्हा गॅमा व्हेरियंट भारतात पसरेल त्या पद्धतीने तो आता आपल्याकडे UK व्हेरियंट आहे किंवा अल्फा व्हेरियंट आहे, तर तो सगळीकडे तोच आहे जवळपास. ब्राझीलचा व्हेरियंट जो आहे तो मुलांमध्ये थोडं जास्त प्रमाणामध्ये त्यांना गंभीर करत आहे. त्यातही तिथे पण 1,001 मुलांची डेथ झालेली आहे. तसं एकंदरीत प्रमाण बघितलं तर ते खूपच कमी आहे, आणि तेही फक्त त्या व्हेरियंटला लागू पडतं. इतर बाबतीमध्ये लोकांनी जास्त चिंता करण्याची गरज नाही मुलांच्या बाबतीमध्ये. आणि सरकारला हे तर सोपं चाललंय. आपल्याला सेकंड वेव्ह मध्ये जे काही आपण कमी पडलो ते त्याला झाकता यायला लागले. मुलांची भीती दाखवून आपल्याला पूर्ण लोकांना नेट आवाज येत नाही डॉक्टर साहेब. डायव्हर्ट करतायत असं मला सुस्पष्टपणे असं वाटत आहे, असं माझं मत आहे. तर थँक्यू डॉक्टर साहेब. अतिशय महत्वाच्या मुद्द्यांना तुम्ही या संपूर्ण विवेचनामध्ये स्पर्श केलेला आहे. त्यापैकी लसीकरणाचा मुद्दा आहे आणि त्या संदर्भात जनजागृती देखील होणं आवश्यक आहे. याविषयी कोणी शंका घेऊ शकत नाही. परंतु त्याची जी एक दुसरी बाजू आहे ज्याचा उल्लेख तुम्ही केला तो म्हणजे सायंटिफिक टेम्परामेंटचा मुद्दा आहे. म्हणजे संपूर्ण देश ज्या वेळेला इतक्या मोठ्या आरोग्यविषयक संकटाला सामोरा जातो आहे, महामारीला सामोरा जात असताना ज्या बुद्धिवादी दृष्टिकोनातून आणि शास्त्रीय दृष्टिकोनातून राज्यकर्त्यांपासून तर समाजातील सर्वच घटकांनी, लोकप्रतिनिधींनी, नागरिकांनी देखील आपली भूमिका वठवण्याची आवश्यकता आहे. पण दुसऱ्या बाजूला आपण बघतो की जडीबुटी टाईप औषधींचा पुरस्कार केला जातो आहे. जडीबुटीच्या स्वरूपातल्या औषधींच्या लॉन्चिंगसाठी सरकारी यंत्रणांचा आणि मंत्र्यांच्या चेहऱ्याचा देखील उपयोग करून घेतला जातो आहे. एवढंच नव्हे तर अनेक जबाबदार लोकप्रतिनिधी, कुणी मंत्र, कुणी यज्ञ, कुणी गोबर स्नान, कोणी गोमूत्र, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना सांगत आहेत कोरोनाचा सामना करण्यासाठी. माननीय प्रधानमंत्र्यांनी सुद्धा G7च्या बैठकीमध्ये संबोधित करत असताना परवाच वन अर्थ वन हेल्थ अशी एक घोषणा केली. तर या घोषणेचा नेमका अर्थ काय समजून घ्यायचा जगाने तरी. म्हणजे जगाने सुद्धा आता अशा तऱ्हेच्या अनसायंटिफिक आणि इरॅशनल गोष्टींचा आधार घेऊन कोरोनाचा सामना करायचा की काय, अशा प्रकारचा प्रश्न उपस्थित होतो. कारण अशा अशास्त्रीय स्वरूपाच्या गोष्टींचा प्रचार प्रसार रोखण्याची जबाबदारी राज्यकर्त्यांची असताना सुद्धा त्यांनी अशा गोष्टींना बढावा दिल्याचं बघायला मिळतं.
आणि हे खरोखरच गंभीर आहे. इतक्या मोठ्या संकटाला सामोरं जात असताना जर ज्यांच्यावरती जबाबदारी आहे त्यांनीच जर वैज्ञानिक दृष्टिकोनाविषयीचं भान ठेवलं नाही, बुद्धिवादी दृष्टिकोन अंगीकारला नाही, तर कोरोनाच्या विरोधातली लढाई कठीण होऊन बसणार आहे आणि त्यामध्ये सर्वसामान्य लोकांचेच बळी जाणार आहे. नुकतंच युनायटेड नेशन्सच्या स्तरावरती, युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीच्या अध्यक्षपदावरती अध्यक्षपदी ज्यांची निवड जाहीर झालेली आहे, अब्दुल्ला शाहिद, त्यांनी एक महत्वाचं विधान केलेलं आहे की जगामध्ये काही ठिकाणी जो व्हॅक्सिन नॅशनलिझम सुरू झालेला आहे त्यातून आपण कोरोनाच्या महामारीच्या विरोधातली जी जागतिक लढाई आहे तिला आपण कमजोर करतो आहोत. आणि ही गंभीर अशी टिप्पणी आहे. त्यामुळं अशा व्हॅक्सिन नॅशनलिझमच्या आणि अशास्त्रीय गोष्टींच्या आहारी न जाता जर आपण सामना करू शकलो तर ते अधिक बरं होईल. डॉक्टर सरोदेंनी त्यांच्या या विवेचनामध्ये आणखी दुसरा महत्वाचा मुद्दा मांडलेला आहे, तो म्हणजे भारतामध्ये पायाभूत स्वरूपाच्या आरोग्यविषयक सुविधांची उभारणी तातडीने करण्याची आवश्यकता आहे आणि प्रत्येक जिल्हा स्तरावरती अशा स्वरूपाचं नियोजन करता येणं शक्य आहे. त्याचं कारण असं आहे की पायाभूत सुविधांच्या अभावापायीच अधिकाधिक मृत्यू आपल्याकडे झालेले आहेत. ते पुन्हा आकडेवारीच्या भाषेत बोलायचं तर जागतिक स्तरावरती जे मानदंड आहेत आरोग्य विषयक, त्या मानदंडानुसार 1000 लोकसंख्येच्या मागे एक प्रशिक्षित ॲलोपॅथी डॉक्टर असावा असं मानलं गेलेलं आणि हे प्रमाणक आहे. 1000 लोकसंख्येच्या मागे किमान 7 बेड असावेत. परंतु त्या संदर्भात भारतातली जर आकडेवारी आपण पाहिली तर 1000 नव्हे तर 11,082 नागरिकांमागे एक डॉक्टर असं प्रमाण आहे भारतामध्ये. म्हणजे एक डॉक्टर जो 1000 लोकसंख्येच्या मागे असावा, तो डॉक्टर 11,082 इतक्या लोकसंख्येला ट्रीटमेंट देतो आहे. त्यामुळं आरोग्याची हेळसांड होणारच. म्हणून या आपत्तीच्या स्थितीमध्ये जर तातडीने जिल्हा पातळीवरचं आणि तालुका पातळीवर, ग्रामीण पातळीवरती जर नियोजन केलं आणि पायाभूत सुविधांची जर उभारणी केली तर कोरोना महामारीचं संकट निघून गेल्यानंतर सुद्धा ज्या पायाभूत सुविधांची एक देश म्हणून, राष्ट्र म्हणून, या देशाचे नागरिक म्हणून इथल्या प्रत्येक नागरिकाचा जो अधिकार आहे तो अधिकार त्याला दिल्यासारखा होईल. जगामध्ये त्यांच्या एकूण GDPच्या 6% खर्च आरोग्यविषयक सुविधांवरती केला जातो. त्या तुलनेमध्ये भारतात 1.3 इतकं प्रमाण आहे. म्हणजे पायाभूत आरोग्य सुविधांवरचा खर्च हा तातडीने वाढवण्याची आवश्यकता आहे आणि मला वाटतं की तोच खऱ्या अर्थाने राष्ट्रवाद राहणार आहे इथून पुढे भारताचा. राष्ट्रवाद देशाला आर्थिकदृष्ट्या मजबूत करणं आणि देशातल्या प्रत्येक नागरिकाला
आरोग्यविषयक सुरक्षितता देणं, याच्यामध्येच आपण इथून पुढे शोधायला पाहिजे. मला वाटतं हे आजच्या या चर्चेचं महत्वाचं सूत्र आहे, महत्वाचं फलित आहे. ही चर्चा आज इथे आपण थांबवूयात. मी तुम्हा सर्व दर्शकांना विनंती करेन, वाटसरू संवाद हा जो उपक्रम सुरू केलेला आहे परिवर्तनाचा वाटसरू आणि वाटसरू प्लस यांच्या वतीने, हा उपक्रम अधिकाधिक दर्शकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही वाटसरू संवादच्या YouTube चॅनलला स्वतः सबस्क्राईब करा. वाटसरू पाक्षिकाचे वर्गणीदार बना. आपल्या मित्रांना, मैत्रिणींना, कुटुंबियांना, सहकाऱ्यांना, सर्वांना वाटसरू विषयी आणि वाटसरू संवाद विषयी माहिती द्या. त्यांना देखील वाटसरू परिवर्तनाच्या वाटसरूचे वर्गणीदार बनायला सांगा आणि वाटसरू संवादचं YouTube चॅनल देखील सबस्क्राईब करा. धन्यवाद. Thank you.